इंडियन नेव्ही टीमचा प्लेअर राहिलो असतो आणि जवळजवळ रिटायरमेंट सुद्धा घेतले असते. पण ते त्या बहादूरला काय कोणी थोडंसं माझ्याबद्दल सांगितलं की ऊपर से झाड से कूद के नीचे मॅच देखने आया. थोडंसं हे झालं आणि मग तो विषयच निघून गेला आणि मग पूर्ण वेळ आपल्या समाजकार्यामध्ये, राजकारणामध्ये आणि सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये पुन्हा आपण यायला लागलो. आज असं तो फुटबॉलचा माझा हे होता. मी प्रामुख्याने टेबल टेनिस पण खूप छान खेळायचो. कुलाबा वेलफेअर सेंटरच्या ज्या अंतर्गत वेलफेअर सेंटर आहेत BMCचे, त्यामध्ये मी प्लेयर असायचो. मग टेबल टेनिस असू दे, तुमची कबड्डी असू दे, कबड्डीच्या टीममध्ये मी सगळ्यात लहान ज्युनियर. तुमचा बास्केटबॉल असू दे, कॅरम असू दे, जेवढे स्पोर्ट मी अत्यंत उत्तम पद्धतीने त्यावेळेला खेळायचो आणि वेलफेअर सेंटरचा ज्युनियर असून सुद्धा सिनियर लोकांबरोबर मला आमचे देसाई सर खेळायला घ्यायचे. त्यावेळेचे ते सेंटर प्रमुख होते. तर अशा पद्धतीने तो एक खेळण्याच्या मधला मुद्दा आणि मग राजकारणाचा मुद्दा आता नुकताच आपण घेतलेला आहे. नमस्कार, मैं प्रशांत घाटगे। खुल के बोल ये मेरे टॉक शो में आपका सभी का स्वागत है। फिर से एक बार मैं आप सभी का धन्यवाद चाहता हूँ कि आपने इस तरीके से हमें प्रतिसाद दिया और मेरे आगे के सारे इंटरव्यूज़ को आपने बहुत बहुत ज़्यादा सपोर्ट किया। इसके लिए मैं आपका धन्यवाद चाहता हूँ। मुझे हर एक टाइम की तरह इस टाइम भी मैंने आपके लिए एक ऐसे ज्वेल को ढूंढ के लाया हूँ जिसका अनुभव आपको हमेशा यादगार रहेगा। आपके आने वाले सफर में आपको कुछ आगे लेके जाने के लिए सपोर्ट करेगा। तो आज हम मिलते हैं और हिंदी मराठी इंग्लिश ये सारा टॉक यहाँ पे होता है बिकॉज वी आर मुंबई का। तो आज हम लेके आते हैं आपके सामने एक ऐसे सोशल वर्कर को जिनका बहुत ज़्यादा अनुभव है अलग अलग क्षेत्रों में। तो मिलते हैं, जास्त टाइम न घालवता आमचे मनोहर साहेब जाधव जय भीम. परिचय द्या माझ्या खुलके बोल या टॉक शो मध्ये. जय भीम. मी मनोहर गोपाळ जाधव. पहिला प्रथम खुलके बोल सोशल मीडिया या मीडियाचे संचालक प्रशांतजी घाटगे, त्यांची पूर्ण टीम यांना मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपण या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केलात आणि माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी मला हा जो प्लॅटफॉर्म दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना पहिल्या प्रथम धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा मनोहर गोपाळ जाधव आपल्याला या ठिकाणी आपल्या चॅनल बरोबर जे काय माझे वैयक्तिक अनुभव आहेत सामाजिक, राजकीय, धार्मिक ते शेअर करण्यासाठी मी आपल्यासमोर आलेला. आपण संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. आणि आम्ही बाबा सुद्धा म्हणतोय ना की ते एवढे सिनियर आहेत आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा. तुमचा अनुभव सुरुवात तुमच्या शिक्षणापासून म्हणजे शालेय शिक्षण नाही, डिग्री ठीक आहे, सभी एडुकेटेड है, पर शालेय अनुभव काय आहे तुमचा? म्हणजे मित्रांचा अनुभव, टीचर जे शिक्षक असतात त्यांचा अनुभव आणि हे सगळं कुठे घडलं? हे शालेय अनुभव सांगण्यापूर्वी मी ज्या परिस्थितीतून घडलो ती परिस्थिती सांगणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटेल. मी कुलाबा म्युन्सिपल चाळ या कुलाबा मार्केटमध्ये आहे, त्या वसाहतीत माझा जन्म झाला आणि मी स्वतःला धन्यवाद समजतो की त्या चाळीत माझा जन्म झाला आणि त्या चाळीतल्या बौद्धजन पंचायत समितीच्या शाखा आणि बाबासाहेबांनी प्रस्थापित केलेला संस्थान सैनिक दलाचा माझ्यावर प्रभाव पडला. वयाच्या लहानपणापासूनच मी त्या प्रवाहात राहिलो आणि त्या प्रवाहात राहिल्यामुळं मी सामाजिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात कसं काम करावं तो पगडा त्या चाळीतून माझ्यावर बसला आणि लहान वयापासूनच मग त्या चाळीमध्ये आम्ही जवळजवळ 5 दिवस बाबासाहेबांची जयंती करायचो आणि वरून कोणी कचरा टाकू नये म्हणून पूर्ण चाळीला, ती चाळ पूर्ण सराउंडिंग होती, त्या चाळीला नेट लावायचो आणि मग त्यावेळेला चमेल्या बनवणं, बावटे बनवणं आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करत असतानाच प्रबोधन करणं मुलांचं, महिलांचं आणि समस्त कुलाब्यातल्या समाजाला आणि आपल्या बौद्ध समाजाला बाबासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या लोकांना तो मेसेज देण्याचा त्या चाळीतून प्रयत्न व्हायचा.
समता सैनिक दलाची त्यावेळेला आम्ही प्रत्यक्ष परेड चालू असताना त्यांना मदत कशी करता येईल, त्यांना पाण्याचं व्यवस्था कशी करता येईल, त्यांच्या सलामी देतानाच्या वेळच्या ज्या घडामोडी आहेत त्या संपूर्ण त्या मी शाळेतून अनुभवल्या आणि परिणामी आज मी सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात शाळेचं काय फक्त हा, कोणत्या तालुक्यात शिकला, मुंबईत शिकला? मी येतो तिथे. तसं माझं शिक्षण कुलाब्याच्या सेकंडरी शाळेतच झालेलं. कुलाबा म्युन्सिपल सेकंडरी शाळा जी आपल्या सासूरकडे आहे. जे स्टुडंट निघतात ते leaders असतात. हो बरेच नाव आहेत असे. हो आपले मयूर कोकम ते सुद्धा हो, हो. स्कूलचे आहेत. बरेच नाव आहेत. हो, मी सुद्धा त्या शाळेतूनच शिकलो आणि अत्यंत चांगला अनुभव त्या शाळेचा असायचा. आताच्या मुलांना मोठमोठ्या बॅगेज, दप्तर वगैरे मिळतात, पण आमचा अनुभव असा असायचा की जी पिरियडची पुस्तकं असायची त्या पुस्तकांना मी रबर बँड बांधायचो. हा. त्या रबर बँड बांधून मग ती खांद्यावर घ्यायचो आणि ती खांद्यावर घेतलेली पुस्तकं, पिशव्या पण नसायच्या त्यावेळेला, तुमचा काय वेगळा होता? काळ वेगळा होता, रबर बँड बांधायचो चारी बाजूने आणि मग शाळेचा प्रवास सुरू व्हायचा. शाळा पण खूप चांगली त्यावेळेला, शिक्षक असायचे. खास करून माझ्या आठवणीतल्या शेलारबाई मला खूप आठवतात. हा, तुमचे हे टीचर जे टीचर जे आहेत शेलारबाई खूप काय आठवतात. शिकवायचे ते? ते गणित शिकवायच्या त्या बाई. आत्ता पण स्मरणात आहेत. एकदा चुकून माझ्या कपड्यांमध्ये थोडंसं नादुरुस्ती झाली आणि मग मी एक नादुरुस्त पॅन्टच, हाफ पॅन्ट त्यावेळेला असायची, पेनून आलो आणि ते पेनून येताना लेट झाला मला आणि ते नादुरुस्त पॅन्ट पेनून येत असताना जो उशीर झाला त्यामुळे बाईंना जी शिस्त आहे, मी त्यांचा फेवरेट जरी होतो तरी शिस्त म्हणजे फेवरेट असायचो मी. आणि मग मला 2 पिरियड त्यांचे मराठीचे होते, सॉरी मराठीचा सुरुवातीला तासाला त्या होत्या, गणित पण शिकवायच्या आणि मग 2 पिरियड मला बाहेर थांबावं लागलं. पण त्या टीचरनं मी पाहिलं बाहेरून, असं डोकावून बघायचो तर दोन्ही पिरियड ते असं मान ते राहिल्या आणि त्या ज्या अवस्थेत राहिल्या त्या माझ्या कायमच्या स्मरणात राहिल्या. मग तिकडचे सर खूप छान असायचे, पीटीचा पिरियड सुद्धा छान असायचो. बॅक बेंचर होतात की फ्रंट बेंच? बॅक बेंचर पाठी बसणारे विद्यार्थी होतात की पुढे फ्रंटला फ्रंटला बसायचे? एकदम फ्रंटला टीचरच्या समोर. कोणीतरी आहे जे फ्रंटला बसून सुद्धा लीडर होऊ शकतात, मोठ्या कामामध्ये बलशाली होऊ शकतात, आयुष्य घडू शकतात. आम्ही बॅक बेंचर आहोत. नाही, फ्रंटच असायचो आम्ही. आणि त्याच्यातला एक आणखी महत्वाचा किस्सा, पीटीचा पिरियड करत असताना विलास चौगले म्हणून माझे एक मित्र होते. ते सुंदर नगरीमध्ये आपल्या चाळीच्या मागेच राहायचे. ते त्यावेळेला कराटे शिकायचे आणि मग त्यांनी सुद्धा आम्हाला कराटेच्या प्रॅक्टिस वगैरे दिल्या आणि आम्ही सुद्धा मग त्या शाळेचे जे स्टेज शो व्हायचे, गॅदरिंग ज्याला म्हणतो, त्या गॅदरिंगमध्ये मग आम्ही पण ते शो करायचो आणि मग त्या पिरियडमध्ये त्या विटा तोडणं, असं सर्व त्यावेळेला व्हायचं. खास करून त्यावेळेला सेकंडरी स्कूलच्या मागच्या बाजूला जे फायर ब्रिगेडला लागून गार्डन आहे तिथे तुम्ही कबड्डीचे स्पोर्ट असायचे. तुमच्या बास्केटबॉल आता सुरू झालं. खास करून कबड्डीच्या मैदानी खेळू शकतो ते सगळे इंडोर तिथं व्हायचे. जागा छोटी असायची. त्याच्यासाठी मग बॅक गार्डनला जावं लागायचं, जे आपल्या सहकारी मंडळाच्या समोरचं गार्डन तिथे जावं लागायचं. कारण फुटबॉलसाठी ती जागा छोटी असायची, पण छोटा बॉल मग टाइमपास म्हणून ते व्हायचं. त्यावेळेला टीचर सुद्धा अत्यंत स्ट्रिक्ट असायचे आणि त्या कामाशी त्यांना खूप लगाव असायचा आणि त्यांचा प्रभाव मुलांवर पडावा त्या दृष्टीने ते अत्यंत चौकस असायचे. आणि मग म्हणूनच ती जी पिढी म्हणजे माझ्या दरम्यानची जी पिढी जी तयार झाली, तो शिक्षकांचा त्याच्यावर प्रभाव, स्थानिक आपल्या समाजाचा किंवा खास करून बौद्धजन पंचायत समितीच्या शाखा त्यांचा प्रभाव आणि तो प्रभाव असायचा आणि त्याच्यामुळे मग ती पिढी घडण्याचं काम घडत राहिला. आणि त्या शाळेतून मग बाहेर निघाल्यानंतर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं सिद्धार्थ कॉलेज आहे, तिथून सिद्धार्थ युनिव्हर्सिटी आहे, दुनियादारी. हा, तर एकमेव कॉलेज आहे प्रायव्हेट जिथं शिक्षण
खूप छान होतं आणि बाकी सगळे गव्हर्नमेंटचे अनुदान घेत असतात. हो. मग सिद्धार्थ कॉलेजला शिक्षण झालं. ते सिद्धार्थ आवडता खेळ कुठला तुमचा? माझा खास करून आवडता खेळ फुटबॉल आणि क्रिकेट असायचा. आणि खेळायची प्रॅक्टिकली तुम्ही? प्रॅक्टिकली मी ट्रेड इंडिया युनियन टीम होते. इंडियन नेव्हीची सब टीम, ज्युनियर टीम. त्या टीममधून मी खेळायचो. हां. हां, आणि त्या टीमचा मी ॲक्च्युअली माझा प्रॉपर प्ले माझा असायचा तर मी राईट आउटर असायचो. हां, कोणती जागा खेळायची? राईट आउटर खेळायचो. पण मी मेहनत इतका करायचो ना त्या फुटबॉलच्या वेळ वेळ होतं ते आणि यंग होतो. सकाळी मी 5ला उठायचो, 4:30-5ला आणि मोजून 10 राऊंड ओव्हल मैदानचे मारायचो. मोजून 10 राऊंड. इतका स्टॅमिना होता. एवढा स्टॅमिना. म्हणजे किती मोठं झालं म्हणजे रिगल टू चर्चगेट. रिगल टू चर्चगेट, बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून चर्चगेट मोजून 10 राऊंड मारायचो. आणि त्यावेळेला आता जे बाबासाहेबांचं ग्राउंड आहे छोटं झालेलं ते खूप मोठं असायचं आणि मधूनच फक्त त्या लाद्या असायच्या बाबासाहेबांच्या तिथे जायला. ते स्मारक आहे. हो. विन्स्टनचे. हो हो तो मोठा पॅसेज होता. खूप मोठा पॅसेज होता. तो छोटा म्हणजे रोडसाठी झाला. हा ना, रोडसाठी नाही झाला, ते जाणीवपूर्वक करण्यात आलं त्यावेळेला. खूप मोठं त्यावेळेला आंदोलन पण झालं. तुम्ही कॉलेजमध्ये असताना. त्यावेळेला मी कॉलेजला नव्हतो, त्या कॉलेजच्या अगोदरच्या स्कूलमध्ये असताना. स्कूलमध्ये असताना. हां. मग त्यात भाई अंकुश रुके असेल, भाई कदम असेल, हां. आठवले जे केंद्रीय मंत्री आता आहेत आपल्या समाजाचे, ते सुद्धा त्या वेळच्या आंदोलनात होते. क्राफ्ट मार्केटचे लोक होते, साबुत सिद्दीकचे लोक होते, पुन्हा कालिकत, कोचिन स्ट्रीट, इथं मोठ्या संख्येने आपल्या समाजाचे लोक असायचे. तिथं खूप मोठं त्यावेळेला आंदोलन झालं. मग मी बाबासाहेबांचं जे वेळ लहानपणापासूनच बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून जे मला लागलं होतं, मग बाबासाहेबांचा आदर्श म्हणून त्या 10 राऊंड मारून झाल्यानंतर तिथं वॉर्मअप करायला यायचो आणि वॉर्मअप करून झाल्यानंतर मग आपला घरचा प्रवास असायचा. आणि त्याच्यात मग कालांतराने आमच्या BMC चाळीत आमचे रवींद्र मोहिते, ते आता दिवंगत आहेत, ते सुद्धा त्यावेळेला कराटे प्ले करायचे. त्याच्याबरोबर दिलीप म्हणून एक ते चाळीत राहायचे. दिलीप ते सोनावणे आय थिंक नाव आठवत नाही त्यांचं, ते सुद्धा कराटे प्ले करायचे. आणि मग ते आपलं कुलाबा चाळीमध्ये कुलाबा वेलफेअर सेंटर होतं. त्या वेलफेअर सेंटरमध्ये आमच्या प्रॅक्टिस व्हायच्या फुटबॉलच्या. कराटेच्या. आणि कुलाबा वेलफेअर सेंटर असल्यामुळे देसाई सर होते तिथे. मग ते आमचं व्हॉलीबॉल घ्यायचे, खो खो खेळायला घ्यायचे, आटापाट्या जे खेळायचे त्या वेळेला ते खेळ घ्यायचे. पुन्हा कबड्डी, खो खो, सगळे जे मैदानी जेवढे खेळ सगळे खेळ. आणि आतमध्ये सेंटरमध्ये सिलाई मशीन असायच्या, त्यासुद्धा मी त्यावेळेला खूप रुची असायची. त्यामुळे मी त्या सिलाई मशीनवर माझी बहीण आहे छाया प्रभाकर मोरे, आता तिचं नाव रंजना, ती सुजाता पहिली मुलगी आणि खूप आमची आवडती, तर तिला मी त्यावेळेला स्कर्ट वगैरे पण त्या मशीनवर बनवायचो. हा. सर्व नॉलेज आहे आणि सर्व दर्जी तर मोठे व्यक्तीच असतात. म्हणजे काय म्हणतात त्याला, माणूस म्हणजे जेंडर मध्ये मेलच असतात. मध्ये पण हॉटेल्स मध्ये मेलच असतात, म्हणजे माणसं असतात. म्हणजे ते कला आहे, काय आहे ना. आणि त्याच्यात मग तबला असायचा तिथे. हा, तबला, ढोलकी, पेटी वाजवायचो मी. एक मधुकर म्हणून आमचे सिनियर होते आणि मालू शेलार म्हणून ते सुद्धा पेटी खूप छान वाजवायचे. मग त्यांच्या संगतीने आम्ही त्यांच्याबरोबर पण ते प्ले करायचो आणि खूप चांगला अनुभव त्या चाळीतला. म्हणून मी म्हटलं त्या चाळीने आमच्यासारख्याला घडवण्याचं काम केलेलं आहे. कॉलेजमध्ये असताना तुम्हाला असं तुमचे काही असा अनुभव आवडतं जे कोणासोबत एक क्षण जे तुम्हाला आठवतं कॉलेज पिरियडमध्ये असताना? नाही, जास्त माझं काय झालं, कॉलेज पिरियडमध्ये असताना माझ्या बाबांना पेरिलिसिस झाला. आणि त्यावेळेला मी कॉलेजला म्हणजे 15-16 वर्षाच्या आसपास असेल. पेरिलिसिस झाला. जवळजवळ 6 महिने ते बॉम्बे हॉस्पिटल त्या पिरियडमध्ये होते, ते बॉम्बे हॉस्पिटलला. आमचे अंकुशभाई रुके त्यावेळेला बॉम्बे हॉस्पिटलचे लीडर होते, धनेशभाई रुके. त्यांच्या प्रयत्नाने 6 महिने बाबा हॉस्पिटलमध्ये होते. आई माझी अपंग असायची, हँडिकॅप असायचे, भाऊ जे आहेत ते कामाला असायचे, बहिणींचे लग्न झाले. त्यामुळे 6 महिने मला त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये
दुर्लक्ष झालं आणि मग कॉलेजचा जो अनुभव घ्यायला पाहिजे होता तो तितका घेता आला नाही. आणि मग बाबांच्या त्या सगळ्या समाजसेवेची पहिले तुमची होती. पहिले होतं की incident हा. जो बोलत होते वो. हम्म. एखाद्या वेगळ्या ठिकाणी मग आपलं आयुष्य सुद्धा निघून जातं. हो, हो. चांगल्या कामासाठी, छान झालेलं. तर असं काय घडलं की जिथे तुम्ही एक समाजसेवा करण्याच्या मार्गावरती गुणाच्या मार्गावरती तुम्ही हा. start झालं? त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं तुम्हाला की बौद्धजन पंचायत समितीची शाखा आहे, शाखा नंबर 4. तो वय काय होतं त्यावेळेला मी तुम्हाला परिवर्तन घडलं? मी अत्यंत 10 वर्षापेक्षा पण कमी असेल, छोटा होतो. आणि मग ते आमचे बौद्धाचार्य होते, आम्ही त्यांना दादा म्हणतो, चिंतामणी मोरे, रामजी मोरे. ते बौद्धजन पंचायत समितीचे संस्कार समितीचे चिटणीस पण राहिले, कालांतराने अध्यक्ष पण झाले. त्यांच्या सान्निध्यात यायला लागलं. आणि आपल्या चाळीत तुम्ही जर कधी गेला असाल तर पिंपळाचं मोठं झाड आहे त्या विहाराच्या तिथे. मग त्यावेळेला आम्ही कठडा करून छोटं विहार केलेलं. मग या पंचायत समितीच्या कार्यकर्त्यांच्या सान्निध्यात राहत असताना सामाजिक काम कसं करायचं, समाजाचा एखादा प्रश्न आला, घरगुती असेल, सामाजिक असेल, जो काय, त्याला न्याय कसा द्यायचा, तो न्याय निवाडा कसा करायचा, धार्मिक संस्कार करत असताना धार्मिक संस्कार करायचे. पंचायत समितीच्या सभा, हा, मग त्या सभांमध्ये शाखेचे पदाधिकारी आणि मग समाजातले जे सभासद, त्यांची प्रश्न उत्तरं, त्यांचे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, आणि ह्या चर्चेतून निघणारा मार्ग आम्ही प्रत्यक्ष सभासद जरी नसलो तरी बसून ते अनुभव घ्यायचो. आणि मग त्याच्यातूनच ती रुची निर्माण झाली. ती रुची निर्माण होत होत नंतर कालांतराने मग भाई अंकुश रुके 80च्या दशकात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, मला वाटतं राजकारणामध्ये त्यांचा खऱ्या अर्थाने प्रवास झाला सुरुवात. आणि 84ला अंकुशभाई रुके तिथून पहिल्यांदा इलेक्शन लढले आणि त्यावेळेला हत्ती निशाणी आपल्या बरोबर होते. आणि त्या संपूर्ण अंकुशभाईंच्या त्या प्रचाराचा, त्यावेळेला मी 17-18 वर्षाचा असेल, मेन जो प्रचारक लीडर होतो तो मी होतो. आणि मग दादासाहेब सकवळ जे कालिका स्टेटला राहायचं, त्यांनी मॅटेडोर गाडी त्यावेळेला दिलेली, कारण त्यांचं एअरपोर्टला ट्रान्सपोर्टचं खूप मोठं काम चालायचं. आणि त्या गाडीचा जो प्रवास आहे आणि त्या गाडीचा जो प्रचार आहे, मग ते डोक्यात भिनलेलं असायचं की बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही सुद्धा शासन करते जमात बनायला पाहिजे. आणि मग तो एक जोश आणि ते एक उर्मी होती त्यावेळेला. आणि चाळीतले सगळे लोक, तिथे 4 समाजाचे लोक राहायचे, पण ते 4 समाजाचे लोक जरी राहत असले तरी एका परिवाराचे, एका कुटुंबाचे सदस्य म्हणून वावराचे. समजा एखाद्या समाजावर काय अन्याय झाला, एखाद्या समाजावर काय संकट आलं, ते बाकी तिन्ही समाज त्या ठिकाणी धावून जायचे. अर्थात तो संघटितपणाचा जो बाबासाहेबांनी दिलेला मंत्र आहे तो तिथे प्रत्यक्ष आम्हाला पाहायला मिळायचा. आणि म्हणून तिथूनच मग तो खऱ्या अर्थाने आम्ही जडणघडत होत गेले. 84ची पहिल्यांदा इलेक्शन लढली. अंकुशभाईंनी पुन्हा एकदा विधानसभेची त्याच दरम्यान इलेक्शन लढली गेली. आणि मग कालांतराने तो प्रवास राजकीय आणि मग मोरे, चिंतामण दादा बौद्धाचार्य यांच्या सान्निध्यात आल्यामुळं मी सुद्धा मग धम्माचा थोडा बहुत अभ्यास करायला सुरुवात केली. मी आज बौद्धाचार्य म्हणून सुद्धा समाजात काम करतो. समाजाचा आता रिसेंटली मी बौद्धजन पंचायत समिती जी आहे, जी बाबासाहेबांनी प्रस्थापित केलेली आहे, 25 मे 1941ला, जी पूर्वी महार ज्ञाती पंचायत होती, ती पंचायत समिती, महार ज्ञाती पंचायत समिती बाबासाहेबांच्या कालांतराने बाबासाहेबांनी प्रस्थापित करून बौद्धजन पंचायत समिती केली. आणि त्या समितीचं मी आता नुकताच ट्रस्टी सुद्धा होतो आणि चिटणीस म्हणून सुद्धा काम केलेलं. या कुलाबा आणि फोर्ट विभागाचा विभाग प्रतिनिधी सुद्धा आदरणीय सभापती आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आधिपत्याखाली आपण ते काम करत गेलो. नंतरचा जो राजकीय प्रवास आहे, मग 2007 मध्ये मुंबई विकास सेक्युलर फ्रंट निर्माण झाला आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि त्या 2007च्या इलेक्शनमध्ये माझ्या कल्पनेत सुद्धा नव्हतं की मी राजकीय उमेदवारी लढू शकेन. माझं नाव सुचवण्यात आलं, खास करून आपले शाखा नंबर 664चे अध्यक्ष आहेत हिरामणभाई साळवी, त्यांनी सुचवलं त्यावेळेला. आणि मग
ती पहिली इलेक्शन खिशात दमडी नसताना आपण लढलो, लोकांनी पैसे दिले. पण इलेक्शनच्या मुद्द्यावरती आपण येऊ. पण मला बोलायचं आहे की तुमचं ज्यावेळी समाजासाठी काम होतं, हो हो ते मुंबई योजनेतून चालू होतं. हो पण तुमचं गाव जे कुठल्या राज्यामध्ये आहे आणि कुठे आहे आणि तिथे तुमचं समाजासाठी काय मुलाचं तुमच्याकडे एक साथ होता हम्म. त्याचा Yes, yes. बोलायचं तर आहे की आपल्याला तुमचं पूर्ण ऐकायचं कारण माझ्या खुलके बोल टॉक शोच्या प्रेक्षकांना या सगळ्याच गोष्टी ऐकायच्या आहेत की एक तुमचा पूर्ण जितकं पण येण्याचा तुमचा सादर आहे ते तर हवेच तर तुमचं गाव काय? माझं मुक्काम गाव आहे श्रीवर्धन. हा महाराष्ट्रातच आहे आणि रायगडमध्ये आहे. आणि त्या माझ्या श्रीवर्धनमध्ये श्रीमंत बाळाजी बाजीराव पेशव्यांची जन्मभूमी आहे. जिथं बाजीरावांचा जन्म झाला. पेशवे मंदिर आज सुद्धा आमच्या श्रीवर्धनमध्ये आहे, प्रसिद्ध आहे. हा आणि श्रीवर्धनची एक व्याख्या सुद्धा मला ऐकायला मिळाली. आमचे एक मित्र आहेत प्राध्यापक सिद्धार्थ कॉलेजला. राजा हर्षवर्धन जे होते सम्राट अशोकाचे पूर्वज, त्या हर्षवर्धनाचं कालांतराने श्रीवर्धन झालं. हर्षवर्धन कालांतराने ते श्रीवर्धन झालं आणि मग त्या श्रीवर्धन मध्ये माझं गाव आहे खुद्द. हर्षवर्धनाचं कालांतराने ते श्रीवर्धन झालं. इतिहासात त्याचे दाखले सुद्धा आहेत. कारण भारत ये सभी धर्मों का भारत है. वहाँ पे एक और एक ग्रंथ के बारे में है विष्णु पुराण. उसमें जो तीसरे अवतार विष्णु जी के थे उनका नाम वामन अवतार जो थे. सॉरी मैं अगर गलत हो तो करेक्ट करना, मैं फिर आपको बता दूंगा उसका सही नाम. उनके जो पद से जो तीन पद ग्रंथों में तीन पद थे विष्णु जी ने उनका ये पाताळना लोक द्यायचे. तो अवतार लेके आए थे उनके तो पहला पद जो था गिरा हुआ और जिससे वो पूरी पृथ्वी नाम डाली थी वो भी श्रीवर्धन ही था, जहाँ पे हरे हरेश्वर एक उनकी एक वो बुक में है हरेश्वर में वो पहला पद हरे हरेश्वर से था और पूरी नापी थी. तो पहला पद विष्णु अवतार जी का जो तीसरा था या दूसरा वो श्रीवर्धन से ही करते थे. सारे गांधों का श्रीवर्धन है. हाँ नहीं झूठ की बात नहीं है. नहीं ये धर्मों श्रीवर्धन बहुत प्रिय है. प्रिय. हाँ वहाँ पे उस जगह पे सच में कुछ वास है एनर्जी की. सब धर्म एक है, आत्मा एक है, अलग अलग नाम होते हैं पर उस श्रीवर्धन से आए हुए लोग ये नहीं सब भारत ही अच्छा है पर श्रीवर्धन में कुछ वास है भगवानों का. ये तो हाँ. बुद्ध का हो, अशोक सम्राट का हो, उनके पूर्वजों का किसी का भी हो, राम का हो, पांडवों हो, वो पांडवों की भी जगह बहुत सारा चीजें वहाँ पे मान्यता है पर वो बौद्ध समाज के लिए बहुत गौरव की जगह है. ये भी सच बात है. वो डीएनए वहां से ही आता है, ये भी सच बात है. ये बोलना है मुझे. हाँ गावचा विषय वास्तविक तुम्ही आपल्याला तर वेळ नाही ते कमी पडेल. कारण श्रीवर्धनचं जो हरेश्वर जे ठिकाण आहे तिथे आपल्या हिंदू बांधवांमधले लोक त्यांचं आई वडिलांचं निधन झाल्यानंतर अस्थि विसर्जनासाठी सुद्धा त्या ठिकाणी हरेश्वरला जातात. आणि खूप मोठं बंदर आहे ते, पर्यटन स्थळ आहे श्रीवर्धन, खूप मोठं बघण्यासारखं आहे. कदाचित तुम्हाला माहिती नसेल श्रीवर्धनलाच लागून जी चौपाटी आहे शेखाडी, त्या शेखाडीला मागचे जे बॉम्ब ब्लास्ट झाला तो बॉम्ब ब्लास्ट झालेल्याचा RDX सुद्धा त्याच ठिकाणी म्हणजे गाव मेरे RDX मिल गया. आमच्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये
बौद्ध हितकारिणी सभा तालुका श्रीवर्धन नावाची संस्था आहे. त्या संस्थेचे संस्थापक त्यावेळचे आमचे KR कुडोलकर दादा असतील, पुन्हा आमचे KK एल्वे साहेब असतील, बरेच असे लोक आहेत ज्यांनी त्यावेळेला श्रीवर्धनमध्ये पोलीस स्टेशनच्या बाजूला आणि नगरपालिकेच्या जवळ आता कलेक्टर ऑफिस सुद्धा तिथं आलंय. तिथे 17 गुंठेची आय थिंक जागा घेतली त्यावेळेला आणि लोकांनी त्यावेळेला ₹5 कोणी ₹10 अशा पद्धतीने ती जागा घेतली त्या श्रीवर्धन शहरामध्ये. किती गुंठे? गुंठे अप्रॉक्सिमेटली 17 साधारण त्या ठिकाणी घेतलं. कारण कसं आहे, पेशव्यांची जिथं जन्मभूमी आहे, आपल्या लोकांची मानसिकता होती की तिथं बाबासाहेबांचं भव्य दिव्य स्मारक व्हायला पाहिजे. आणि कालांतराने लोकांनी ते पैसे गोळा केले. त्यावेळेला प्रवास STचा नव्हता श्रीवर्धनमध्ये, लिमिटेड गाड्या जायच्या. डुगडुगी वगैरे आताच्या ज्या आहेत त्या नव्हत्या त्यावेळेला. आणि मग त्यावेळच्या लोकांनी खूप परिश्रम करून, खूप मेहनत करून ते पैसे गोळा केले आणि ती जागा तिथं घेतली श्रीवर्धन प्रॉपर शहरामध्ये. आणि मग तिथे बौद्ध हितकारिणी सभा तालुका श्रीवर्धन संस्थेच्या अंतर्गत स्मारकाची बांधकाम सुरुवात झाली. कालांतराने समाजामध्ये बौद्ध समाजाचं श्रीवर्धनमध्ये एक हक्काचं अस्तित्व तिथे उभं राहिलं, जेणेकरून येणाऱ्या पिढीला की आपला वारसा श्रीवर्धन मधूनच येतो हे देण्याचं ते प्रतीक ठरेल. बरोबर आहे. कालांतराने ते मग थोडंसं वैयक्तिक आपल्या मतभेदांमुळे थांबलं होतं. मागच्या गेल्या 10 वर्षांपासून मग आम्ही नवीन तरुण मुलांनी त्यावेळेला मोठं संघटन उभं केलं आणि त्या जुन्या लोकांना सांगितलं की शक्य नसेल तर आम्ही पुढाकार घेतो, तुमच्या सहकार्याने ते आपण करूया. आणि मग ते 10 वर्षापूर्वीपासून जो आम्ही प्रयत्न चालू केला, त्याच्यात आमचे प्रदीप मोहिते असतील, राजेश्वर पवार असतील, मोरे असतील, आमचे बरेच मंडळी ज्यांनी त्यावेळेला मोठा प्रयत्न केला. त्या संस्थेच्या जुन्या लोकांना सांगितलं की तुम्ही आता इथं थांबा. आणि मग आम्ही प्रयत्न करून लोकवर्गणीतून, देणगीदारांकडून असं करून ते खूप मोठं स्मारक आज श्रीवर्धनमध्ये तुम्ही गेलात, तुम्ही त्याच गावच्यात बघायला मिळतं. आणि त्यातून त्या 10 वर्षात ते आत्तापर्यंत ते माझं योगदानसुद्धा तिथं राहिलं. सुरुवातीला मी उपाध्यक्ष म्हणून होतो, त्यानंतर चिटणीस म्हणून होतो, आता सध्या मी त्या संस्थेचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो. आणि तिथून सुद्धा त्या पवित्र भूमीतून, त्या पवित्र स्मारकातून, बाबासाहेबांचं स्मारक आहे, आता सुद्धा आपण तिथे सामाजिक धार्मिक आता वर्षावासाचा कार्यक्रम सुरू होईल. वर्षावास आपल्याला माहिती आहे, तर त्या वर्षावासाच्या कार्यक्रमाचा सुद्धा आम्ही आता या तयारी चालू आहे. 4 महिन्याचा वर्षावास असतो. कार्यक्रम आता स्थानिक ज्या भारतीय बौद्ध महासभा आहेत तिथे त्या आणि बौद्ध हितकारिणी सभा असं मिळून आपण तो संयुक्त धार्मिक कार्यक्रम करत असतो. आणि त्याच्यातून समाजाला प्रेरणा आणि मेसेज संपूर्ण तालुक्यात आणि रायगड जिल्ह्यात देण्याचं काम चालू असतं. तर आता कालच आय थिंक रविवारी स्मारकात बैठक झाली आणि तिथं तारीख आता निश्चित होणार आहे की कुठल्या तारखेपासून आपण सुरुवात होणार आहे. आणि मग तिथे आम्ही चांगलेच वक्ते बोलवतो. धम्म ज्यांना खूप चांगला समजतो, भारतीय बौद्ध महासभेचे लोक असतील आणि समाजाचं प्रबोधन करण्याचं काम, तरुणांमध्ये प्रबोधन करण्याचं काम, त्या ठिकाणी मोठी लायब्ररी आहे त्या स्मारकामध्ये. आपल्या सिलाई मशीन वगैरे ज्या काय शिकणारे लोक आहेत, असं जोडधंदा आपल्या लोकांना देता येईल, रोजगार देत आहेत. अशा पद्धतीने सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि आर्थिक प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सुद्धा आमचा प्रयत्न आहे. तिथून काम व्हायला पाहिजे अशा पद्धतीने त्याच्या तालुक्यात सुद्धा माझं थोडं योगदान आहे. आणि मी खुद्द श्रीवर्धनमध्ये, मी प्रॉपर शहरातच माझ्या घरातून ते स्मारक दिसतं ते, आणि स्मारकातून माझं घर दिसतं, समोरच डोंगर. हो, मूळ गावात. हा, तर असं राजकीय वारसा काय गावामध्ये तुम्ही तयार करण्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये बौद्ध समाज कुठल्या स्तरावरती श्रीवर्धन तालुक्यामध्ये आहे आणि तिकडचे नेते कोण आहेत? अडचण कसं आहे आता, अडचण कशी आहे की आता संपूर्ण तालुक्यातले लोक गावाकडचे मुंबईला येऊन स्थायिक झालेले आहेत. रोजीरोटीचा प्रश्न आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, वैयक्तिक आणि कुटुंबाची प्रगती करण्याचा प्रश्न आहे. त्यामुळं मोस्टली लोक मुंबईत आहेत. असं म्हणूया की गाव थोडेसे उसाड पडल्यासारखं आहे. त्यामुळं जी आपली बौद्धांची जी संख्या आहे ती त्या मानाने खूप कमी आहे. 2-4 हजाराच्या, 4-5 हजाराच्या आसपास
असेल, मुंबईला स्थानिक झाले. मुंबईला स्थानिक झाले सगळे, त्यामुळे राजकीय जो प्रभाव स्थानिक ठिकाणी पाहिजे तो तसा काही दिसत नाही. आणि मग म्हणून आपल्याला मग जे राजकारण करावं लागतं ते युती आघाड्यांच्याच बरोबर जाऊन आपल्या लोकांचं भलं सपोर्टच्याच हिशोबाने जावं लागतं. किती कोणाला आपण सपोर्ट केला? आता यावेळेला आपण तटकरे साहेबांना तालुक्यातले आपले काय लोकांनी ते आमदार आहेत. खासदार झाले ते, Sorry, खासदार झाले. त्यांना मदत केली. सुद्धा खूप आहे मी. हा. एक दुसरं एक बोलायचं की मंदिर नव्हे, बुद्धांचं तिथे बाबासाहेबांचं स्मारक तिथे असतं, त्या जागेला विहार म्हणतात. मुझे लक्ष्य होता, पण कॉस्मोपॉलिटिकल मुंबई में रहते हैं तो ये सब गलतियां होती है बोलने में, समझना ही ठीक है, नो प्रॉब्लेम. फिर भी त्या प्रेक्षकांना ज्यांना जर दुखवलं असेल तर मी माफी मागतो. तर तिथं आता सध्या प्रयत्न चालू आहे की वंचित बहुजन आघाडीची शाखा आपल्या श्रीवर्धनमध्ये आलेली आहे आणि सगळ्या समाजाचं असं म्हणणं आहे की आपण तो एक प्रवाह पुढे नेला पाहिजे. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे अडचण आपली आहे ही आहे हे तिथे अडचण नाही आहे. पण समजा मुंबईचे सर्व लोक जे आपल्या गावचे स्थानिक आहेत जर स्थलांतरित परत आपल्या मूळ ठिकाणी झाले तर शिवसेनेचं वातावरण काय असणार? मोठं राजकीय वातावरण तिथे आपण निर्माण करू शकतो आणि त्याची दखल घ्यावी लागेल संबंधित राजकीय पक्षांना. ते होऊ शकतं. आणि आमचा सुद्धा प्रयत्न असा आहे की बाळासाहेबांचा तो एक पर्याय आहे, बाबासाहेबांचा रक्त आहे, बाबासाहेबांचा वारसा आहे, विचारांचा वारसा आहे आणि ज्याला राजकारणात थिंक टँक म्हणतात, तो वारसा पुढं नेण्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं सुद्धा मनोगत आहे. आणि मुंबईत सुद्धा या नजीकच्या काळात आपण ते करणार आहोत असं माझं मानस आहे. आणि त्या पद्धतीने चर्चा सुद्धा तुमच्यासारख्या लोकांबरोबर. मुंबईमध्ये काय राजकारणाचा तुमचा मुंबईचा राजकारणावरती जास्त आपण कसं बरेच काही विषय रंगतील, पण आता आपण मुंबईच्या याच्यावरती येऊया, डायरेक्ट थेट राजकारणावरती जाऊया. कारण तुमचा राजकारणाचा अनुभव आमच्या फुलके चॅनलच्या प्रेक्षकांना ऐकायला बरं पडेल आणि आवडतं सुद्धा. राजकारणाची खऱ्या अर्थाने सुरुवात सांगितली मग मी सांगितलं 2007ला मुंबई विकास सेक्युलर फ्रंट होता. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ते मुंबई विकास सेक्युलर फ्रंट होता. आणि मला कल्पना सुद्धा नव्हती की तिकीट देऊ शकतील ते. तर माझ्या नावाची सूचना झाली. त्या मुंबई विकास सेक्युलर फ्रंटमध्ये सगळे नेते आपले होते, आंबेडकर नेते. कुलाब्यातून वार्ड नंबर 25मधून माझ्या नावाची सूचना झाली. आपल्या खिशात दमडी पण नव्हते. आणि लोकांचा जो समज असतो की इलेक्शन लढणं म्हणजे करोडो रुपयाची आवश्यकता असते, पण माझा त्यावेळेचा अनुभव असा आहे की तुमचं कॅरेक्टर चांगला असणारा माणूस तुम्ही समाजापुढे नेला तर. मी पदाचा वगैरे कुठल्या पक्षाचे काहीच नाही न्यूट्रल होतो. कुठल्या पार्टीचा सदस्य नव्हतो, कुठल्या पार्टीचा रिसर सभासद सुद्धा नव्हतो अद्यापर्यंत, झालो नव्हतो त्या दरम्यान. आता सुद्धा नाही आहे सध्या. आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आहेत, बाबासाहेबांचे नातू, जे बहुजन पंचायत समितीचे सभापती आहेत. त्यांच्याबरोबर रिपब्लिकन सेनेचं मी काम करायचो. कारण कसं आहे, मी ज्या वेळेला 19ला या विभागातून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून आलो, 7ची झाली. त्या निवडणुकीत मुंबई विकास सेक्युलर फ्रंट होता आणि त्यांनीच मला तिकीट दिलं होतं. त्यावेळेस पद नव्हतं माझ्याकडे. कॉर्पोरेशनला आपण 2007ला लढलो आणि खूप छान त्यावेळेला टक्कर झाली. लोकांनीच पैसे दिले, लोकांनीच मतं दिले. 2007चे लोकांनीच प्रचार केला. आणि मला असं जाणवलं नाही की पैशाची त्यावेळेला काय आवश्यकता लागते. कारण नॉर्मली लोक जे राजकारणी ते दलित राजकारण म्हणतात. ते दलित राजकारणाला घाबरवायचं सुद्धा ते काम करतात. आणि ते काम असं करतात की इलेक्शन लढायचं म्हणजे तुमच्याकडे लाखो करोड रुपयाची आवश्यकता लागते, नसेल तर तुम्ही लढू शकणार नाही. पण त्या इलेक्शनने मला दाखवून दिलं, तिकीट मिळालं, सगळं EB फॉर्म वगैरे सगळं भरलं, सगळं झालं, सगळं फॉर्मॅट खूप कार्यकर्त्यांनी अक्षरशः पैसे दिले. त्याच्या याद्या सुद्धा आता पण माझ्याकडे. मला
लोकांनी पैसे दिले, लोकांनी मतं दिली. कदाचित त्यावेळेला ती माझी नोंद व्हायला पाहिजे होती त्या दरम्यानच्या इलेक्शनमध्ये, की मी एक उमेदवार होतो की ज्याला लोकांनी पैसे दिले, लोकांनी तिकीट दिले, लोकांनी मतदान केलं, लोकांनी प्रचार केला. त्यावेळेचा मी असा एकमेव उमेदवार होतो. आणि अनुभव असा होता की समाजाला तुम्ही चांगला माणूस दिलात तर समाज सुद्धा मोठ्या ताकदीने तुमच्या मागे उभा राहतो. त्या इलेक्शनचा अनुभव होता. मिड डेचा त्यावेळेचा एक्झिट पोल होता. आणि मिड डे नामचीन वृत्तपत्र आहे इंग्रजीतलं, आपल्याला माहिती आहे. त्या वृत्तपत्रामध्ये तो पेपर आज सुद्धा माझ्याकडे आहे. तर मिड डेचं असं म्हणणं होतं, मिड डे हां त्यावेळेचं मिड डेचं असं म्हणणं होतं की मनोज जाधव जो मुंबई विकास सेक्युलर फ्रंटचा उमेदवार आहे, त्यावेळेला एरोप्लेन आपली निशाणी होती. हां, तर हा दुसरा नंबरला आहे मिड डेच्या एक्झिट पोलला. 1 नंबरला सुद्धा ते येऊ शकतील अशी त्यावेळची. 2007च्या इलेक्शन्स मध्ये तुमचा अनुभव काय राहिला आणि कोणत्या इलेक्शनला तुम्ही उभे राहिले होते? जरा माझ्या कुलकेबुल पॉडकास्टच्या प्रेक्षकांना हे सर्व ऐकायला आवडेल खरं म्हणजे. ॲक्च्युअली कसं आहे, 2007चे जे इलेक्शन आहे ते आपण कॉर्पोरेशनचे इलेक्शन लढलो. आणि कॉर्पोरेशनचे इलेक्शन लढताना त्यावेळेला ज्या राजकीय पक्ष आहेत सध्या प्रस्तावित, त्यांच्या विरोधात मुंबई विकास सेक्युलर फ्रंट तयार झालं होतं. आणि अनपेक्षितपणे माझं नाव सुचवण्यात आलं. हिरामन साळवे जे आमचे मित्र आहेत त्यांनी सुचवलं. आणि मुंबई विकास सेक्युलर फ्रंटचा वॉर्ड नंबर 225 त्यावेळेचा विनोद शेखर होते काँग्रेसच्या वतीने, आणि मी मुंबई विकास सेक्युलर फ्रंटच्या वतीने उमेदवार होतो. आणि अनुभव एवढा छान होता त्यावेळेचा, अनपेक्षित होता, पण छान असा होता की त्यावेळेला लोकांनीच मला ते तिकीट दिलं, लोकांनीच मला मतदान केलं, लोकांनीच पैसे दिले, लोकांनीच प्रचार केला. आणि परिणाम असा झाला की त्यावेळेला माझी निशाणी एरोप्लेन होती. परिणाम असा झाला की मिड डे पेपरला, इंग्रजी मिड डे पेपरला त्याची दखल घ्यावी लागली. आणि मिड डेने दखल घेतल्यानंतर त्यांच्या फ्रंट पेजला एक्झिट पोल हां, तर मिड डेने त्याची दखल घेतली. आणि फ्रंट पेजला एक्झिट पोलमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की मुंबई विकास सेक्युलर फ्रंटचे जे उमेदवार आहेत मनोज जाधव, ते 2 नंबरला आहेत. हे उमेदवार 1 नंबरला येऊन इलेक्शन जिंकू पण शकतात, असं त्यांचं एक्झिट पोलचं ओपिनियन होतं. आणि ते आपल्यासाठी खूप मोठे आंबेडकरी आंदोलनासाठी, आंबेडकरी राजकारणासाठी, चळवळीसाठी अत्यंत प्लस पॉईंट होता. कारण मिड डे सारखा जे वृत्तपत्र आहे इंग्रजी, ते ज्या वेळेला त्यांची एक्झिट पोलमध्ये ती नोंद घेते, आपली नोंद घेतली जाते, ते अत्यंत मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळं माझं आणखी पुढे जाऊन असं म्हणणं होतं की त्यावेळेच्या मीडियामध्ये ती नोंद घेतली गेली पाहिजे होती. कारण माझ्याकडे पैसे नव्हते, माझ्याकडं यंत्रणा नव्हती, माझ्याकडे सामुग्री नव्हती, तरीसुद्धा एक समाजातला एक चांगला माणूस म्हणून इलेक्शन खूप मोठ्या पद्धतीने गाजलं. त्यावेळेला जे कॅन्डिडेट होते विनोद शेखर, अक्षरशः त्यांना पोलिसांच्या गाडीमध्ये मागच्या डिक्कीमध्ये टाकून त्यांना न्यावं लागलं. मुरली देवरा ही परिस्थिती आली. मुरली देवरा त्यावेळेला होते. आणि त्या इलेक्शनमध्ये आणखी एक चळवळीच्या दृष्टीने वाईट खूप अनुभव आला. तो असा आला की ज्या वेळेला आंबेडकरी चळवळ राजकीय क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीचा जो प्रयत्न करायला लागते, त्यावेळेला ही जे प्रस्थापित पक्ष आहेत, मग ते कुठल्याही पक्षाचे लोक असतील, ते लोक सगळे एकत्र येतात आणि आपण सत्तेत जाऊ नये या दृष्टीने खूप मोठा प्रयत्न करतात, षडयंत्र रचतात. अनुभव आला. त्याच दरम्यान मला रात्री 1च्या दरम्यान फोन आला होता. त्या व्यक्तीचं नाव नाही सांगणार मी, की तिथे जिथं वोटिंग मशीन्स ठेवलेले आहेत त्या ठिकाणी काहीतरी गडबडी चालली. मग मला जी प्रचाराची गाडी होती ती गाडी घेऊन मी त्या ठिकाणी गेलो. त्यावेळेला लक्षात असं आलं की अक्षरशः त्या पोलिसांनी सुद्धा मला
सांगितलं की साहेब तुम्ही 100 मीटरच्या आतमध्ये आहेत. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे, मी 100 मीटरच्या आतमध्ये आहे, पण तिथे बॅलेट मशीन बरोबर छेडछाड केली जाते अशी मला माहिती मिळालेली आहे आणि म्हणून मी आलोय, तुम्ही कृपया ते चेक करा म्हणून. पण त्यांनी ती तसदी घेतली नाही. उलट मला बॅलेट मशीन होतं ना तिथे, ईव्हीएम मशीन होतं त्यावेळेला, ईव्हीएम मशीन होत्या पहिल्यांदाच होत्या त्या. आणि मला उलट ते पोलीस ऑफिसर सांगतात की मी गडचिरोलीवरून आलोय, तुम्ही 100 मीटरच्या आत आहेत, नाही तर आम्हाला तुम्हाला गोळ्या झाडाव्या लागतील. म्हणजे हे राजकीय प्रस्थापित आतमध्ये हो उमेदवार होतो मी म्हटलं. हो हो हा मतदान केंद्र. तर त्या ठिकाणी तुम्ही 100 मीटरच्या आतमध्ये गेला तर तुम्हाला असं धमकी देण्यात आली की आम्ही चिरोलीवरून आलेलो आहोत, तिथं आम्ही दहशतवाद्यांशी बरोबर ते संघर्ष करणारे लोक आहेत, तुम्ही 100 मीटरच्या आत आहेत. तर मी म्हटलं मी कॅन्डिडेट आहे आणि आतमध्ये गडबड चालली ही मला माहिती मिळाली, तुम्ही चेक करा, मी 100 मीटरच्या बाहेर जातो. त्यामुळे नाही तर तुम्हाला तुमच्यावर गोळ्या झाडाव्या लागतील. आणि मग नाईलाजाला मला बाहेर यावं लागलं. त्यावेळेच्या कुलाब्यातल्या राजकारणातले जेवढे प्रस्थापित होते ते आंबेडकरी आंदोलनाच्या राजकारणाला दाबण्याच्या दृष्टीने सगळे त्यावेळेला एकत्र आले होते. मग ते काँग्रेस असेल, भाजपा असेल, त्यावेळेचे राष्ट्रवादी असेल किंवा आणखी कोणी असेल, ते सगळे त्यावेळेला एकत्र आले होते. आणि विशेष सांगायला आवडेल त्यावेळेचा अनुभव, ज्यावेळेला काउंटिंग सुरू होते कुलाबा म्युन्सिपल सेकंडरी शाळेमध्ये, त्यावेळेला जे आत्ताचे आपल्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि या विभागाचे आमदार आहेत सन्माननीय नार्वेकरजी, त्यावेळेला त्यांची प्रॅक्टिस चालू होती, कोर्टाची प्रॅक्टिस चालू होती आणि राजकीय मैदानाची पण, कारण त्यांना ते सुरेश नार्वेकरांपासून त्यांची पार्श्वभूमी आहे. सुरेश नार्वेकरांना आम्ही त्यावेळेला कुलाबा म्युन्सिपल चाळीने पूर्ण शाखेने खूप मोठ्या हो नाही नाही बिलकुल नाही दिसला. कारण कसं आहे आता ह्या मी ते तुमचा व्हिडिओ पाहिला मी, त्याच्यामध्ये मी पाहिलं की खूप फरक पडलेला आहे. राजकारणी लोकांनी या देशातली लोकशाही आणि इलेक्शनची प्रक्रिया हायजेक केलेली आहे असं निदर्शनात येतं. अत्यंत त्यावेळेचा जो अनुभव आहे, जरी इथं काँग्रेसचं प्रस्थ होतं, इथं देवराशाही जरी होते, मिलिंद देवरा, त्यांचे वडील मुरली देवरा, ही देवराशाही, आणि त्याचबरोबर एनी शेखर, विनोद शेखर, ही शेखरशाही, जी लोकशाहीमध्ये घातक असणारी घराणेशाही इथं होती. पण या पद्धतीचं त्यावेळेला राजकारण होत नव्हतं. जे 24ला राजकारण जे पाहिलं किंवा जे आपला व्हिडिओ पाहिला, ते अत्यंत विदारक असं दृश्य होतं. आणि त्यासाठी कदाचित आपल्याला उपोषण सुद्धा करावं लागलं होतं, मी सुद्धा त्या ठिकाणी. तर ती परिस्थिती होत नाही, कोणी आपला जीव धोक्यात टाकू नका. प्रश्न मांडायचे आणायचे तर कोर्टाचा माध्यम सर्वात उत्तम असतो. उशीर कोर्टात जाण्यापेक्षा ताबडतोब कोर्टात जावं. उपाशी मारून तेव्हाही सांगतो काही साधत नाही, ज्यांना साधलं त्या पुण्य आत्मा होते आणि त्याच स्तरावरती गेले. पण आपलं काही अडचण असतील तर कोर्टात किंवा एका चांगल्या नेत्यांकडे तुम्ही जावा, ते तुमचा प्रश्न सॉल्व्ह करतील. इथे 100 मीटरच्या आतकडे जाऊन सुद्धा होत नाही. त्यांनी प्रत्यक्ष बोलले की गोळ्या झाडाव्या लागतील. तर त्यावेळेचा जो अनुभव होता तो असा अत्यंत महत्त्वाचा अनुभव साधचा, की जर चांगला समाजाने कॅन्डिडेट दिला तर समाज त्याला पैसे देते, शारीरिक, आर्थिक, मानसिक सगळं बळ देते, आणि आपला समाज राजकारणात त्या व्यवस्थेत सत्तेत जायला पाहिजे याच्यासाठी मोठा प्रयत्न करते. पण त्याचबरोबर इकडची जी राजकीय व्यवस्था आहे, ते आंबेडकरी विचाराचा माणूस राजकारणात जाऊ नये, त्यामुळं सामदाम दंडभेद सगळा वापर करून एकत्र येते आणि त्या दृष्टीने मग ते प्रयत्न सुद्धा करतात, जो अनुभव मला आहे. आणि मगाशी मी सांगायचं राहून गेलं की त्यावेळेला जी मतांच्या याच्यामध्ये बॅलेटमध्ये जे गोलमाल झाला, त्यावेळेला प्रत्यक्ष मी ज्यांचं नाव घेतलं आता आपल्या विभागाचे आमदार
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेब, त्यांनी मला माननीय साहेब. माननीय आमदार साहेब, त्यांनी ते माननीय पॉइंट आमदार राव नार्वेकर साहेब. त्यांनी मला ते पॉइंट्स लिहून दिले की तुम्ही कोर्टामध्ये, कारण त्यावेळेला स्पेशल इलेक्शन कोर्टची स्थापना करण्यात आली होती GT हॉस्पिटलच्या समोरचं जे कोर्ट आहे. तर त्यांनी त्यावेळेचे पॉईंट दिलेले मला. विनोद शेखरच्या अगेन्स्ट मी पिटिशन दाखल केलं होतं. भाजपाचे कमलाकर दळवी होते, हा, ते ते हे ते सुद्धा त्या actually भाजपाचे खरे हक्कदार आहे आमदार होण्याचे. जर भाजपाकडून जर कोणाला तिकीट भेटायचे, जर खरे वारस जे आहे हक्काने न्यायाने, भारतभर भाजप लोक ढिंडोरा पिटते ना वंशवाद नहीं, हम कार्यकर्ते के लोग हैं, हम प्रॅक्टिकल चलने वाले कोई तिकीट देते. फेल आहेत तुम्ही दक्षिण मुंबईमध्ये. एक तुमचा इथं वर्षाचा कार्यकर्ता कमलाकर दळवी साहेब, माझे कोण लागत नाही ते, पण त्याला डावलून तुम्ही अशा सर्व लोकांना तुम्ही देताय. ते सर्व समजतं की पैसा सब बोलता है. तर त्यांनी त्या वेळेला खूप मदत केली. त्या पैसे नव्हते कोर्टामध्ये सगळं मॅटर करण्याच्या बाबत सुद्धा. आणि मग आपल्याच गावचे विकी एल्वे जे ॲडव्होकेट आहेत, आपल्याला माहिती असेल, त्यांनी सुद्धा त्यांचं पहिलंच ते आर्ग्युमेंट किंवा कोर्टासमोर अपेअर व्हायचं ती वेळ होती. ते आत्ता सुद्धा आठवण करतात की जाधव साहेब तुमच्यामुळे मला ती संधी मिळाली म्हणून. आणि हा तो जो अनुभव आहे, त्यामुळं आपल्या आंबेडकरी आंदोलनातल्या लोकांनी आता राजकारणामध्ये आपला दुश्मन कोण आहे आणि आपला मित्र कोण आहे हे ओळखायला शिकलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने जे आता सध्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरची मुवमेंट घेऊन चाललेत, त्याच्या मागे मोठ्या ताकदीने आपल्याला उभं राहायला पाहिजे. हा अत्यंत प्रत्यक्षातला माझा 2007च्या इलेक्शनचा अनुभव आहे. कालांतराने नंतर मग 2000 मला तिथे आपण अनुभवाचा खेळ तर हे रंगवणारच आहोत. एक विषय राहिला होता, ते थोडासा बोलण्याच्या ओघामध्ये. याच्यामध्ये त्या ओघामध्ये. राहून गेलं. तुम्ही कॉलेज टाइमला टीम मध्ये फुटबॉलच्या याच्यामध्ये तुम्ही होता, हे अनुभव तुम्ही सांगत होता, पण तो डायव्हर्ट झाला किती राहिला. कारण गुलाबा बोला तो फुटबॉल पहले, तो वो और स्पोर्ट्स, क्रिकेट हो फुटबॉल हो, वो स्पोर्ट्स में सबसे आगे. तो अनुभव फक्त थोडासा तुम्ही द्या, माऊन पुढे सर. ओके. त्यावेळेला इंडियन नेव्हीची फुटबॉल टीम होती. आणि आपल्याला माहिती आहे की कुपरेज मैदानात किंवा पूर्ण फुटबॉलच्या खेळामध्ये इंडियन नेव्ही टीम अत्यंत एक नंबरची आहे, बरोबर आहे. आणि त्याच इंडियन नेव्ही टीमची एक ज्युनियर टीम होती, ट्रेड इंडिया म्हणून. त्या ट्रेड इंडिया ग्रुपचा ज्युनियर प्लेयर मी होतो. प्रामुख्याने मी राईट आउटर खेळायचो. ॲक्च्युली मी फॉरवर्ड जास्त खेळायचो. पण मी मगाशी यापूर्वीच तुम्हाला सांगितलं की मी जे मेहनत घ्यायचो, वॉर्मअप वगैरे करायचो, स्टॅमिना इतका होता. स्टॅमिना इतका होता की मी ऑलराऊंड खेळायचो पूर्ण मैदान. मी राईट फॉरवर्ड, राईट आउटर, हाफ बॅक, गोल किपिंग सुद्धा मी खूप चांगल्या पद्धतीने मी गोलकीपर सुद्धा असायचो. हां, पण कालांतराने मग ते एक बहादूर म्हणून कुपरेज मैदान सांभाळायचे त्या नेव्ही च्या टीमच्या संदर्भातले. तर त्यांच्याशी थोडा वाद झाला. त्यावेळेला कुपरेज मैदानाला पत्रे होते आणि आमचे पासेस बनवायला नेव्हीमध्ये दिलेले होते. ट्रेड इंडिया टीमचा प्लेयर म्हणून पासेस बनवायला. आणि ते त्यांना माहीत होतं, बहादूर म्हणून होते त्यांना. पण त्यांनी त्या जो मागचा टाटा हॉस्पिटल सध्या आहे कुपरेज मैदानाच्या लगत, तिथून आमच्या प्लेयर लोकांना एंट्री असायचे. तिथून दिली नाही. त्यामुळे मी मागे आलो समोर कॅप्टन स्कूलच्या तिथे. आणि मग ती मॅच बघायची होती. झाडावर चढलो आणि झाडावरून त्या पत्रावर उडी मारून मैदानात आलो. कुपरेज ग्राउंड टाटा मला खूप गाजायचं आहे. मोठे मोठे टुर्नामेंट व्हायच्या. लोकांचा फुटबॉल आणि मोहन बंगाल, ईस्ट बंगाल, एअर इंडिया, म्हणजे तो हर वर्षी तिथे काय ना काय त्यावेळेस हे आता नाही भेटत, आता बघायला नाही भेटत. त्या सगळ्या गोष्टी होतं. क्रिकेट ठीक आहे, सगळ्या स्पोर्ट्सला भेटला पाहिजे चान्स, पण हे अन्याय आहे. इंडियन नेव्ही टीमचा प्लेअर राहिलो असतो आणि जवळजवळ रिटायरमेंट सुद्धा घेतले असते. पण ते त्या बहादूरला काय कोणी थोडंसं माझ्याबद्दल सांगितलं की ऊपर से झाड से कूद के नीचे मॅच देखणे आहे, थोडंसं हे झालं. आणि मग तो विषय निघून गेला. आणि मग पूर्ण वेळ आपल्या समाजकार्यामध्ये, राजकारणामध्ये आणि सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये पुन्हा आपण यायला लागलो.
आज असं तो फुटबॉलचा माझा हे होता. मी प्रामुख्याने टेबल टेनिस पण खूप छान खेळायचो. कुलाबा वेलफेअर सेंटरच्या ज्या अंतर्गत वेलफेअर सेंटर आहेत BMCचे, त्यामध्ये मी प्लेयर असायचो. मग टेबल टेनिस असू दे, तुमची कबड्डी असू दे, कबड्डीच्या टीममध्ये मी सगळ्यात लहान ज्युनियर. तुमचा बास्केटबॉल असू दे, कॅरम असू दे, जेवढे स्पोर्ट मी अत्यंत उत्तम पद्धतीने त्यावेळेला खेळायचो. आणि वेलफेअर सेंटरचा ज्युनियर असून सुद्धा सिनियर लोकांबरोबर मला आमचे देसाई सर खेळायला घ्यायचे. त्यावेळेचे ते सेंटर प्रमुख होते. तर अशा पद्धतीने तो एक खेळण्याच्या मधला मुद्दा. आणि मग राजकारणाचा मुद्दा आता नुकताच आपण घेतलेला आहे. मला एवढं सांगा, म्हणजे ती आवड आजही आहे का? तेच ना. खेळ बंदर बुडा हो जाएगा तो गुलाटी मारना थोडी बोलताय. आज सुद्धा खेळतो आपण, खेळू शकतो चांगल्या पद्धतीने. एक विचारायचं आहे, तुम्ही आता म्हणालात की खरी परिस्थिती आता ती राहिलेली नाही. जसं तुम्ही स्कूलमध्ये होता, त्या स्कूल टायमाला वेगवेगळे क्षेत्रातले ऍक्टिव्हिटीज तुमच्याकडे सोबत करून घ्यायच्या, सगळ्या गोष्टी व्हायच्या, सगळ्या गेम तुम्हाला माहिती होत्या. आता अपग्रेड झालं पाहिजे होतं, म्हणजे वरती सर्व लोक येणं पाहिजे होतं, स्पोर्ट्स अजून डेव्हलप झालं पाहिजे होतं. पण आज ते स्पोर्ट्सचे नावं सुद्धा माहिती नाही. ते स्कूलमधून गेले कसे का? म्हणजे रिझन काय आहे? तुम्ही काय बघता आजच्या तारखेमध्ये स्कूल? म्हणजे आता आपण खऱ्या राजकारणावरती पुढे पण सुरुवात स्कूल पासून करूया. शिक्षण बद्दल सगळे म्हणतात, पण स्पोर्ट्सला घेऊन, तुम्ही एक स्पोर्ट्स पर्सन आहे, पण स्पोर्ट्सला घेऊन काय विषय आहे तुमचा? या स्कूलमध्ये जे घटत गेलं गोष्ट, जे कमी होत गेलं, त्याच्याबद्दल काय सांगणार? त्यावेळेला जसं आटापाट्या खेळ असायचा, लंगडी असायची, रस्सी खेच असायचे, खो खो असायचा. आणि ते मैदानी खेळायचं. काय वाटतं तुम्हाला आता स्कूलमध्ये जे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आहेत ते कमी का झालेले, आणि काय बघता तुम्ही तुमच्या आता काय तेव्हा काय म्हणायचं? त्यावेळेला कसं गेम मैदानी खेळ जास्त असायचे आणि त्याच्यामुळं नावही नाही ऐकले त्यांना. खो खो असायचा, लंगडी असायची, आट्यापाट्या असायच्या. पुन्हा लोक सराउंडिंग मुलं बसून माझ्या आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं. ते मैदानी खेळ असायचे आणि त्याच्यामुळं मुलं ॲक्टिव्ह राहायचे, तंदुरुस्त राहायचं, मेंटली फिजिकली प्रिपेअर असायचे. आणि तो एक PT पिरियड असल्यामुळं त्यांची ती पर्वणीच असायची, खेळ म्हणजे मुलांचा त्यावेळचा. आणि त्यामुळे ते अभ्यासाकडे पण त्यांचं लक्ष असायचे. त्यावेळचे टीचर जे आहेत ते अत्यंत प्रामाणिक, आणि माझा विद्यार्थी आहे तो अत्यंत चांगला झाला पाहिजे, अपग्रेड झाला पाहिजे या भावनेने त्यावेळेला असायचं. पण आता काय झालं, या देशामध्ये खास करून मुंबईत, महाराष्ट्रात शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे. आणि शिक्षणाचं खाजगीकरण झाल्यामुळं ते जे ओरिजिनल ज्या महाराष्ट्रातल्या मातीचे खेळ होते ते आता लयास जायला लागलेले. शारीरिक शिक्षणाचे खेळ, हो ना. नॅचरली आता कसं आहे, शिक्षण विभागाचे जे संबंधित करणं, त्यावेळेला तुमच्या माहितीसाठी सांगतो, कुलाबा सेकंडरी स्कूलमध्ये सोशल वर्करची टीमसुद्धा असायची, फील्ड असायची. आणि मग सोशल वर्क कसं केलं जातं त्या संदर्भातल्या ॲक्टिव्हिटीसुद्धा तिथं व्हायच्या. परंतु कालांतराने जसं मी आता सांगितलं की शिक्षणाचं सुद्धा खाजगीकरण झालेलं आहे. जे मोठमोठे राजकारणी आहेत त्यांच्या खाजगी शिक्षण संस्था निघालेल्या आहेत. आणि परिणाम असा झाला की BMCच्या ज्या शाळा जिथून खऱ्या अर्थाने लोक तयार व्हायचे, तुम्ही जर पाहिलं तर जेवढे लोक IAS असतील, IPS असतील, मोठमोठे पदाधिकारी असतील, ते BMC शाळेतूनच निर्माण झालेले आहेत. विशेष करून आपल्या बाबासाहेबांनी प्रस्थापित केलेल्या सिद्धार्थ कॉलेजमधून निर्माण झालेले आहेत. पण त्यावेळची ती मानसिकता आणि त्यावेळची ते सामाजिक राजकीय परिस्थिती तशी असायची समाज घडवण्याच्या दृष्टीने. पण आता खाजगीकरण झाल्यामुळं आर्थिक उन्नती माझ्या कुटुंबाची, माझ्या परिवाराची कशी होईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. तुमच्या आमच्यासारख्यांची ती कुवत राहिलेली नाही की त्या व्यवस्थेत जाऊन, त्यांच्या संस्थेमध्ये जाऊन
ते शिक्षण घेता येईल. BMCच्या शाळासुद्धा आता बंद व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे हे कंट्रोल पण असायचं ते कोणी नॅचरली बघितलं पाहिजे. नॅचरली राजकीय लोकांचं ते काम आहे. म्हणजे नगरसेवक आमदार नगरसे खासदार, हे लक्ष कोणाचं आहे? त्यांचंच आहे ना. BMC लेवलला आहे तर त्या- नगरसेवक याच्यामध्ये जिम्मेदार राजकीय यंत्रणेचंच काम आहे. राजकीय यंत्रणेने जर मनात आणलं तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, पण त्यांची ती मानसिकता नाही. त्यामुळे त्यांना असं वाटतंय की या व्यवस्थेतूनच जो हा समाज चालला तो जायला पाहिजे. आणि विशेष करून या सगळ्या व्यवस्थेमध्ये बाबासाहेबांच्या कृपेने, बाबासाहेबांच्या प्रेरणेने आपला समाज खूप शिक्षणात आता भरारी घ्यायला लागलेला आहे. IAS असतील, IPS असतील. माझ्या माहितीप्रमाणे आज देशामध्ये शिक्षणात खऱ्या अर्थाने वर्चस्ववादी व्यवस्थेच्या तुलनेत बाबासाहेबांचा जो समाज आहे तो दुसऱ्या नंबरवर आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये. पण ते ही जी राजकीय लोकांची जी अनास्था आहे, गुलाबाचं काय? गुलाबाच्या साऊथ मुंबईचं काय? गुलाबाचं काय? गुलाबातल्या राजकारणाचं पण तसंच झालेलं आहे. इथं काय झालं आहे की पुन्हा लोकशाहीच्या नावाखाली घराणेशाही आली. हा. कशी? मुरली देवरा खासदार झाले काँग्रेसचे, त्यांचा मुलगा मिलिंद देवरा खासदार झाले, मंत्री झाले. एनी शेखर आमदार झाल्या, त्यांचा मुलगा विनोद शेखर नगरसेवक झाला, त्यांची पत्नी पुन्हा नगरसेवक झाली. आता पुन्हा आमचे आमदार साहेब आहेत, माननीय मान्य आमदार नार्वेकर साहेब आहेत. माननीय आमदार आता माननीय आमदार. त्यांच्या वहिनी साहेब ते आता नगरसेवक आहेत. त्यांचे भाऊ मकरंजी आहेत. ते म्हणजे यांना दुसरं दिसत नाही. सर्वांचे आडनाव नार्वेकर. म्हणजे बाकीचे म्हणजे ते कार्यकर्ते केसी घेतात, तुमच्या कामासाठी श्रम करतात, इथे तिथे कोणाकोणाच्या शिव्या खातात, काय काय करत असतात की माझ्या नेत्याचं नाव व्हावं, माझ्या नेत्याचं नाव व्हावं. चला ठीक आहे, तुमच्याकडे ती फिक्स खुर्ची ठेवा, पण बाकीचे पण खुर्च्या घरामध्ये काय खुर्च्या कमी असतात का यांच्या? ते धारी सुद्धा यांना खुर्च्या हव्यात. त्या कार्यकर्त्यांचं काय जे एक स्वप्न Practical. असतं मे बी उनके मम्मी बनूंगा, पर इनका मेरे मम्मी कोई नहीं बनना चाहिए. मै बनण्याचे. आणि या कसं झालंय, मी खरं बोलतो की राव बोलतो? अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो. म्हणून माझं असं म्हणणं आहे की कुलाब्यातल्या विधानसभेतल्या आणि लोकसभेतल्या लोकांनी याचा विचार करायला पाहिजे. समाजामध्ये, पक्षामध्ये अत्यंत प्रॅक्टिकल काम करणारे कार्यकर्ते सुद्धा आहेत, परंतु या ठिकाणी घराणेशाहीचं जे टोटल हे काम तर नाही का त्यांचं? घराणेशाही तर आहे ना, ठीक आहे, ते समजलं घराणेशाही, पण त्यांचं काम काय दिसते का तुम्हाला की मेकअप आहे फक्त? नाही ना, परिस्थिती आणि पंचशील चालीचं काय झालं? तिथे आपल्या BMC सर्वात जास्त कामगार होतं. त्या चालीचं काय झालं? ते पंचशील नावाने पूर्ण हो ना. प्रसिद्ध आहे मुंबईमध्ये. तिथला मोठा गोविंदा एकमेव गोविंदा, सर्व गोविंदा पथकांचं हार्दिक हे अभिनंदन आहे. ते श्रम करतात इतकं मोठ्या थरावरती, 5 थर असो, 6 थर असो, 8 थर असो, खालती बेसमध्ये जी लोक उभे राहतात आणि जे थराच्या पहिल्या टोकावर, हर एक माणूस किती इम्पॉर्टंट आहे. कुलाब्यातली पहिली एक कॉम्पिटिशन सारखं ते त्यांनी घेतलं होतं. हो. आणि कुलाब्यामध्ये 7-8 थर मारणारी पंचशील नगर CWC कुलाबा वेलफेअर सेंटर पण तिकडचं होतं. आणि ते आज तिथे पूर्ण काय झालं काय? ऍक्च्युली म्हणजे कामं पण आणि त्या पंचशील नगरचा मुद्दा काय? नगरसेवकांचे कामं आणि पंचशीलचा मुद्दा. ऍक्च्युअल काय झालं की ती जो बिल्डिंग जी आहे 50-60 वर्ष ती जुनी झालेली आहे, 3 मजल्याच्या त्या जुनी. ती बिल्डिंग बनण्यापूर्वी त्या ठिकाणी आपले लोक राहायचे. स्टेजच्या तिथे जो स्टेज होता साडे त्या कोपऱ्यामध्ये आपल्या लोकांच्या त्यावेळच्या झोपड्या होत्या. आणि त्या वेळपासून आपले लोक तिथे राहत होते. कालांतराने ती बिल्डिंग तयार झाली. आज त्या बिल्डिंगला 50-60 वर्षापेक्षा जवळपास व्हायला आली जास्त. आणि तिचा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट जो येतो तो घेतल्यानंतर असं BMCच्या लक्षात आलं की ते आता पडू शकते ती बिल्डिंग, आणि म्हणून तिला डेमोलिश करण्यात आलं. स्ट्रक्चर रिपोर्ट जाणून बुजून बनवण्यात आला, पडू शकते की ती खरोखरच पडणार होती, कारण 4 लोड बेअरिंगची बिल्डिंग होती ती. नाही, पूर्वीची बिल्डिंग 100 वर्ष राहिलेली बिल्डिंग. पूर्वी लोड बेअरिंगचं स्ट्रक्चर 50 वयाच्या वरती असतो. आता इतके लोड बेअरिंगची बिल्डिंग आहे, म्हणजे असं बोलायचं की खरोखरच तो रिपोर्ट खरा होता की जबरदस्ती लोकांचा अधिकार मिळवण्याचं काम केलं गेलं तिथे? आपल्या लोकांची तिथे पण नार्वेकर नाव पुढे येत आहे, जनता म्हणत आहे, मला लोक बोलत असतात, म्हणून मी विचारतो तुम्हाला. कारण लोकांना खुलके बोल
खास करून खुलके बोल टॉक शोच्या या माध्यमातून लोकांना हेच सर्व ऐकायचं असतं. काय या मुद्द्यावरती हे व्यक्तींचा विचाराने काय खुलून बोलू शकतात ते? हे खरं आहे. खरंच अस्तित्व परिस्थिती काय आणि काय गेम आहे तो? हे खरं आहे की कुलाब्याची BMC चाळ आहे जे आंबेडकरी चळवळीचा तो बालेकिल्ला आहे हा. आणि तो सातत्याने राहिलेला आहे. कधी कधी असं लक्षात येतं की राजकारणी लोकांना जे त्यांच्या फेवरचं नसेल, हा. त्यांच्या फेवरचं असेल तर ते ठीक आहे, तिथं राहायला पाहिजे, नसेल तर ते तिथं राहायला नको, अशी त्यांची मानसिकता आहे. ते लक्षात येतं आपल्याला. परंतु ते आपल्या लोकांनी सुद्धा जे ऑडिट रिपोर्ट वगैरे झाले त्याच्यात पाहिलेलं आहे की ती आवश्यकता होती. कारण कसं टेरेस जे वरचं होतं आपल्या बिल्डिंगचं ते टोटल ओपन होतं. पण तिकडचा एक विषय होता तिकडच्या लोकांचा आणि तो हे माझाही त्याच्यामध्ये बराच काय आंदोलन उपोषण या सर्व गोष्टी गंभीरच आहे की 50 वर्ष त्यांची इथे झाले. जसं इंदिरा गांधींनी काढलेला कायदा कसेल तो पूल कायदा कसेल तो त्याची जमीन राहील त्या जगात सुप्रीम कोर्टचा निकाल आहे की 11 महिने 12 महिने 1 महिना एक्स्ट्रा उलटून सुद्धा किंवा रेंट वरती राहणाऱ्या प्रॉपर्टी मध्ये राहणाऱ्या माणसांनाही कोण काढू शकत नाही. सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आहे निवारा या मेन विषयाचा संबंधित. तिकडे इतके लोक राहत होते, तिकडच्या लोकांना म्हणत की अग्रीमेंट्स नाही तिथे झाले प्रॉपर. तिकडे 2 BHK च्या फॅसिलिटीज द्यायला पाहिजे होते कारण प्रायव्हेट लँड होतं. BMCचं एन्क्रोचर नव्हतं, एन्क्रोचमेंट नव्हतं तिथे. तिथे स्कीम चांगली करून तिथे चांगलं करून दिलं म्हणजे झालं असतं. त्याच्या आधीच त्यांना स्थलांतरित महालक्ष्मीला केलं आणि तिथे तो अधिकार त्यांना मिळवण्याचा जो काय एकमेव अधिकार होता की मी तिकडचा इतक्या वर्षाचा त्या प्रॉपर्टीमध्ये राहणारा एक प्रूफ होता. ते कोर्टासमोर जाऊन सुद्धा ते जिंकले असते आणि मॅक्स टू मॅक्स एरिया त्याच ठिकाणी करून घेतले असते. परिवार वाढताना एक कुटुंबचे 2 कुटुंब होतात तर त्यांनी 500 700 1300 पर्यंतचा स्कीम आहे स्पेशल किंग्स पॉलिसीमध्ये जर गेले असते तर त्यांना ते उपलब्ध झाला असता. पण ते न करता 305 मध्ये त्यांना त्यांचा अधिकार इतक्या वर्षाचा 305 मध्ये मोजलं. आमदारांचे जितके पण आमदार खासदार लोकांचे मोऱ्या 400-500 एरियाचे असतात टॉयलेट आणि आपल्या गरीब लोकांना हे इतक्या प्रमाणामध्ये गुणवत्ता असा विषय आला होता. तुमचं काय मत आहे याच्यामध्ये? अरे ते काय मत आहे याच्यासाठी जो हे खरं घडलं अन्याय झाला की नाही आणि आमदाराचा हात होता. आमदारांनी या सगळ्या गोष्टी रस्ते माननीय आमदार कुलाब्याचे जे आहेत ना आपल्या अध्यक्ष त्यांचा ऍक्च्युअली कसं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये काही लोक पुढे आले होते की त्या चाळीचं जे ऑडिट रिपोर्ट वगैरे करण्याचा प्रयत्न सुरू झाला त्या दरम्यान आम्ही हे डेव्हलप करतो, लोकांनी आम्हाला बॅकअप द्या आणि बाकी ज्या काय फॉर्मॅलिटीज आहेत त्या आम्ही पूर्ण करून घेतो आणि इथं आपल्या लोकांना चांगला स्पेस मिळेल. जास्त समजा आता 250चा एरिया आहे त्यापेक्षा 400च्या दरम्यान तिथे एरिया अशी तिकडच्या लोकांचं जे होते 300-400 लोक ते रूम मध्ये राहत होते त्यांच्या प्रॉपर्टी नावावरती असं म्हणून त्याला देत होते ना डीप कन्व्हेन्स करून त्याचे शेअर होल्डिंग करून त्या प्रॉपर्टीला चांगला विकास निघून पार्टनरशिप मध्ये ते बिल्डिंग प्रकल्प झाला असता. तेच मी म्हणतोय तो प्रयत्न मध्यंतरी करत आहे ते बिल्डरच्या याच्यामध्ये सगळ्यांना एकत्र करून घेऊन जातात आहे. किती पण नार्विंग करत आहे लोकांच्या नावावरती प्रॉपर्टी करा ते करतील 1000 एरिया त्यांना भेटेल ना. त्याच्यामध्ये 7 माळ्याची बिल्डिंग आहे, हाय रिस्ट्रिक्शन उठलेलं आहे. अर्धा बिल्डर माल खायला अर्धा माल आता तुम्ही एरिया बनवले आहे 2 BHK 3 BHK पण ते नसता बिल्डरच्या गजेट टाकण्याचा कार्यक्रम हा व्यक्ती करतो. तिकडचे कंप्लेंट्स आहे त्याचा अनुभव आहे का कधी तुम्हाला असं कधी लक्षात आलं? हो ना. कसं बिल्डरला अग्रीमेंट करा आणि ना संपून टाका विषय त्याचा. अधिकार पडतो ना 40-40 वर्षाचा बिल्डरला अग्रीमेंट करा आणि ना संपून टाका विषय त्याचा. अधिकार पडतो ना 40-40 वर्षाचा जो अधिकार आहे वारसा तो आपण घालवायचा विदाउट एनी म्हणजे कुठला इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाही त्यांनी घालून टाकायचं. की तिथे तुम्ही मगाशी म्हटलं की काही लोक आले होते की चांगला एरिया देऊन डेव्हलपमेंट करून आपण तिथे डेव्हलप करता येईल असं. परंतु काय झालं ते खरी अडचण तिथे अशी झाली की तिथे 4 समाजाचे लोक राहतात. बौद्ध समाज मोठ्या संख्येने आहे, रोहिदास समाज आपला साधारण आहे त्यांच्या तुलनेत, वाल्मिकी समाज आहे आणि गुजराती समाज आहे, असे 4 समाज आहे आणि एकाच खोली इतर समाजाचे तिथं आहे. म्हणजे कसं झालं हा डेव्हलपमेंट ज्या वेळेला प्लॅन सुरुवात झाली त्यावेळेला यांच्या आपसमध्येच ते मिसअंडरस्टँडिंग सुरुवात व्हायला लागले किंवा
करायला लावण्यात आली. आणि ज्या वस्तीचा त्या चाळीचा जो विकास मला वाटतं कुलाब्यात किंवा या दक्षिण मुंबईत मी असं पाहिले नाही की त्या चाळीसारखा एरिया पूर्ण चाळ सराउंडिंग आणि मध्ये मोठं ग्राउंड असणारी चाळ कदाचित मी अद्याप पुढे पाहिलेले नाही. फॅमिली आहे सराउंडिंग गार्डन पूर्ण. हो यस. तर त्यामुळे कसं झालं की त्या चार समाजामुळे ते गैरसमज पसरवले गेले. गैरसमज पसरवले गेले आणि त्या गैरसमजातून काय झालं की ज्या खऱ्या अर्थाने तिथं विकास आणि डेव्हलप व्हायला पाहिजे होतं त्या चाळीचं ते होऊ शकलं नाही. परंतु हे पण नाकारता येणार नाही की आता जे सध्याचे आमदार आहेत त्यांनी महालक्ष्मीला शिफ्ट केलं काय लोकांना. काय लोक गल्लीच्या मागे राहणारे लोक होते. नाही वस्तू खरी बात आहे ही. एक व्यक्ती सांगा की नाही मिळू शकत, वकील सांगा नाही मिळू शकत, मी हे शो बनवायचा बंद करून टाकेल, कधीच नाही चालू कर, टेलिकास्टच नाही करणार. पण एक वस्तुस्थिती आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की त्या चाळीच्या मागे आपल्या लोकांची झोपडपट्टी होती. नॅशनल प्रोजेक्ट हे त्याच्यामध्ये प्रथम स्थानाला काय असलं पाहिजे, नेशनमध्ये राहणारे जी माणसं आहे त्यांची घरं राहणारच नाही तर करणार काय, तर तोच प्रथम दर्जाचा विषय असला पाहिजे. तर बहुतेक आता ते चाळ जे आहे ना ते आता 2 फेजमध्ये तयार होते आणि असं ऐकायला मिळालं की एप्रिलच्या अगोदर मोठं चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. ते नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करते. कारण मी पण गेल्या आठवड्यात तिथे जाऊन आलो. तर आपल्या लोक तर एवढूशा घरामध्ये किती टेक्नॉलॉजी आहे ते एवढूशच आहे. पण मी तेच तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. घर मोठं हवंय, जास्तीत जास्त आपले पाहुणे घरात आले पाहिजे, माझ्या बहिणी घरात आले पाहिजे, माझे जावई घरात आले पाहिजे, माझे गावचे लोक राहिले पाहिजे, हा घरोबा झाला पाहिजे, ते पाहिजे. घरात टेक्नॉलॉजी खराब केला लाईफ कुलाब्याच्या रहिवाशांच्या व्यक्तीने. ते तर त्याची वस्तुस्थिती आहे. नार्वेकरचा विषय नको आहे, तुला फुकटचा मोठं करण्यात मला काही रस नाही आणि या चॅनलचाही काही रस नाही. मला म्हणायचं की तुमचं याच विषयांमध्ये स्लमसाठी लोकांसाठी काय काम असं कधी या प्रवासामध्ये राष्ट्रीय प्रवासामध्ये स्लमसाठी तुम्ही कधी योगदान दिलंय का हाऊसिंगच्या विषयामध्ये आणि त्या लोकांसाठी काय हाऊसिंग फॅसिलिटी असली पाहिजे? नक्कीच ना. जसं तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या बाजूला जिथं आंबेडकर नगर सुद्धा आहे. हे आंबेडकर नगर खऱ्या अर्थाने जर वसवलं असेल तर आपल्या आंबेडकरी आंदोलनातल्या लोकांनी वसवलेलं आहे. ते नाव दिलेलं आहे. ते नाव देण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला स्थानिक लोकांबरोबर. त्यावेळेला अशोक धात्रक आमदार होते. खूप मोठा संघर्ष करावा लागला तिथं आणि त्या संघर्षातून ते आंबेडकर नगर ते नाव आलेलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जर तुम्ही आलात बधवार पार्कच्या समोर जी वसाहत आहे जिला आपण महात्मा फुले वसाहत म्हणतो, बधवार पार्कच्या बिलकुल अपोजिट आम्रपाली महिला मंडळ. हो हो. ती वसाहत ज्या वेळेला जळाली त्यावेळेला तिला डेव्हलप करण्यात किंवा तिला डेव्हलप करणं म्हणण्यापेक्षा ती वसाहत जळून खाक होण्यापासून वाचवण्याचा माझा खूप मोठा तिथं त्या ठिकाणी हात राहिलेला आहे. इथं ज्या वेळेला आपल्या आंबेडकर नगरचं सुद्धा मोठ्या पद्धतीने कसं आहे ते काय वेळेला तो संशय घेण्यासाठी जागा मिळते. स्टील गोडाऊन स्टील गोडाऊन म्हणतो त्याला आपण. तिथे आता अचानक 3 वर्षामध्ये काय मोठ्या प्रमाणात स्लम तिथे उभं राहिले. आता ते पण नागरिकांनी केलेले नागरिकांचा स्लम मोठा प्रोग्राम वाघरी समाजाचे लोक आहेत. ठीक आहे, पण त्याचा उपयोग करून हे लँड माफी करतात. तर त्या गोष्टीला आता डॉक्युमेंट्स नाही, मग त्या गोष्टीला काय चालवणार तिकडच्या लोकांचं घर
आणि त्याच्यानंतर घरात चालताना डॉक्युमेंट करून गेले आणि मग कलेक्टर सर्वांना त्याला आदेश करणार आणि मग तिथे तो बिल्डर लावणार, त्याला 100चा 300चा एरिया देणार आणि थोडं त्याच्यामध्ये लाखो करोड रुपये म्हणजे एक प्रकारचा हा आमचा गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीजला आपल्या बंगला बिंगला या सर्व यॉट साठी वापर पैसा बनवत आहे अशा प्रकारचा बिझनेस चालेल. स्लो बिझनेस 10 वर्षामध्ये 4 स्लम तयार करायचे, बिल्डर लावायचा आणि करोडो अब्ज रुपये बिल्डिंगमध्ये ह्या प्रकारच्या कामामध्ये ते लक्ष तुम्ही टाकायला आता हे फॅक्ट आहे. उद्या जर दलित बिल्डिंगच्या मागे सिंधुदुर्ग ठिकाणी जर आग लागली स्लममध्ये याचा अर्थ राहुल नार्वेकरांनी आग लावली नाही, पण अशा सगळं काय करतात माणसं म्हणतात आणि करणाऱ्याचे माणसं माहितीचे प्लॅनिंग असतं, हेच प्लॅनिंग असतं. उद्या जर असं झालं समजा या सगळ्या गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टीला या सगळ्या विचारांवर स्लममध्ये काही कामं त्या दृष्टीने हो ना, तुमच्या माहितीसाठी सांगतो, बाजूलाच ते आमदार निवास आहे जे आता पाडण्यात आलेलं आहे. हो आणि तिथे जी वसाहत आता बिल्डिंग SRA ने झाले, SRAच्या अंतर्गत मागच्या बाजूचं दानिश मर्चंट ज्यांनी डेव्हलप केलं मागे, तर ती झोपडपट्टी ज्या वेळेला तिथं वसायला सुरुवात झाली ते जंगल होतं त्यावेळेला त्या बाजूला, आणि खास करून आपले लोक जास्त संख्येने राहत होते. तिथं विहाराची सुद्धा मागे कोणी अज्ञाताने संबंधित लोकांनी तिथं खूप त्रास देण्याचं काम केलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा आपलं एन्व्हायरमेंट होतं. तिथं बौद्धजन पंचायत समितीची शाखा नंबर 91 आपण आणली होती, जे बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून बौद्ध समाजाचे लोक खूप एक गट्टा आणि एक संघटित राहतात. ती शाखा सुद्धा आपण तिथं आणण्याचा प्रयत्न केला होता. त्या दानिश मर्चंटने काय लोकांना अपात्र ठरवून त्यांना तिथून प्रस्थापित करण्याचं काम सुद्धा केलं होतं. तर मी त्यावेळेला दानिश मर्चंटला तिथे आदरणीय कवाडे सर आहेत, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे ते अध्यक्ष आहेत साहेब, त्यांच्या ऑफिसमध्ये त्या दानिश मर्चंटला बोलवलं होतं आणि जवळजवळ 10-15 लोक तिथे आपले, त्यावेळेला मी आदरणीय कवाडे सरांबरोबर काम करायचो आणि त्यावेळेला तर दानिश मर्चंटला बोलून घेतलं आणि जवळजवळ 14-15 लोकांना त्याने अपात्र ठरवलं होतं, यांच्याकडे पेपर्स नाही. तर मी त्या दानिश मर्चंटला बसून तिथं कवाडे सरांच्या बरोबर सांगून त्यांना आपण त्यावेळेला ते त्यांना संरक्षण दिलं आणि त्यांना पात्र करून घेतलेलं आहे. आणि तिथं अद्यापपर्यंत काय लोकांना जे तुमचे रूम ट्रान्सफर झालेल्याच आहे, ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या अद्याप झालेल्या नाही, त्या लक्षात येत आहेत. माझं बोलणं संबंधित लोकांशी सुरू आहे. तिथं भारतीय बौद्ध महासभेची शाखा आहे, कालांतराने तो विषय आपल्याला घेता सुद्धा येईल. आणि अशा पद्धतीने आपण स्लममध्ये जिथं मी स्वतः राहतो तिथे सुद्धा शिवशास्त्री नगर मच्छीमार जे डेव्हलपर आहेत, काय बऱ्याच लोकांनी तिथे नवीन सोसायटी विकास काढण्याचा प्रयत्न केला, मोठा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी जे प्रॅक्टिकल आहे ते तिथं समोर आलेलं आहे. आणि तिथं सुद्धा कालांतराने डेव्हलपमेंट झालं असतं. काय करत आहेत ते समजत नाही. तीच अडचण आहे की आपण जे आपल्यातले गैरसमज आहे ना, त्या गैरसमजातून परिस्थिती निर्माण करतो आणि मग बिल्डरला तर तेच पाहिजे की त्या लोकांमध्ये फूट पडलेली असली पाहिजे. फूट असेल तर नॅचरली त्याला नक्कीच. आता मी आपल्या शोच्या खूप काय आहे यांच्यासोबत भांडू शकतो मी पण भांडू शकतो म्हणजे ते तसे आहे, त्यांच्याकडून थोडं नॉलेज मिळू शकतो, तेव्हा आपण ते विचार करतो, सांगा मला एवढं ते ज्ञानाची म्हणजे इतकं ज्ञान आहे त्यांच्यामध्ये. पण ठीक आहे, लोकांना आपली समज माहिती नाही. घर हा सर्वात महत्वाचा विषय आहे, हा एक विषय आहे, त्याच्यानंतर सर्व आहे. पण असो, तो आपला या प्लॅटफॉर्मवरचा तो इतका हे नाही आहे की त्याच्यावरती आपण म्हणजे आहे विशेष आहे, पण ठीक आहे. असं 2 विषय सांगता आलेली आहे आपल्या शोची, खुलके बोल या पॉडकास्टची टॉक शो जो आहे. जाता जाता मी 2 प्रश्न फक्त शॉर्टमध्ये तुम्हाला विचारतो. 3 विषय आहे. एक की आंबेडकर जयंतीला बाबासाहेबांची 14 एप्रिलला जे आपण जयंती सेलिब्रेट करतो बँड स्टँड रिगलला मोठ्या प्रमाणात पूर्ण दक्षिण मुंबईत इथे असते, त्या ठिकाणी बराच काही विषय असतो, हार याच्या सगळ्या गोष्टीमध्ये.
तो सोहळा कसा पार पाडला जातो आणि त्या सोहळ्यामध्ये बाबासाहेबांना जो मेन हार वारसाने तर द्यावा रक्त आहे, रक्तांनी तो विषय सोडून बाबासाहेबांचा रक्त हा विषय त्याला कुठल्या हे नाही, कंपॅरिझन नाही, तो विषय सोडून नक्की त्यांच्या सोबत कुठल्या कुठल्या व्यक्तींना आपण जर असं आपण पुढे करणारे माणसं आहोत, पण तिथे अशा कोणत्या व्यक्तीला तिथे सोबत घेऊन वरती बाबासाहेबांच्या शुभेच्छेचा जो हार असतो त्या ठिकाणी त्या फायर ब्रिगेडच्या ह्याच्यावरती कोणते व्यक्ती असणं गरजेचं आहे, असायला लागतात असले पाहिजे. तो ऍक्च्युअल कसं आहे की जो बाबासाहेबांचा बँड स्टँडला पुतळा आहे, सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेला मी ओल्ड मैदानमध्ये जायचो त्यावेळेला ते गार्डन खूप मोठं होतं. कालांतराने गार्डनना अडचण होते म्हणून राजकीय लोकांनी ते बाबासाहेबांचे पुतळे त्यांना खूप जे माणसाला निर्माण करण्याचे काम करतं तर ते बाबासाहेब त्यांना खटकतात म्हणून ते मैदान त्यांनी कमी केले. आणि त्या दरम्यानच्या काळापासून जे त्यावेळचे आपले कार्यकर्ते होते, जसं मगाशी मी उल्लेख केला, अंकुशभाई असेल, भाई कदम असेल, घाडगे असतील, कुलाबातले आमचे चिंतामणी दादा मोरे असतील, असे बरेच लोक त्यावेळेला कुलाबा फोर्ट आणि हा संपूर्ण जो परिसर आहे तो मोठ्या ताकदीने एकत्र राहायचा. त्यावेळेला मोठा संघर्ष त्यावेळेला झाला आणि तिथून मग पुतळा कमिटी निर्माण झाली. आणि त्या पुतळा कमिटीचा इश्यू असा आहे की फक्त 6 डिसेंबर आणि 13 एप्रिललाच बाबासाहेबांचे ते कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि तो कार्यक्रम आपल्या समाजाने दिलेल्या पैशातूनच व्हायला पाहिजे असा आमचा तिथे एक शिरस्ता आहे. प्रामुख्याने मी बरेच वर्ष मी सुद्धा कार्यरत राहिलो, आज सुद्धा आहे तिथे. तो एक शिरस्ता आहे की तिथं समाजाच्या पैशातूनच 13 एप्रिल, कारण 14 एप्रिलला 14 एप्रिल 12 वाजता आम्ही आहार टाकतो आपण आणि 5 डिसेंबरला 12 वाजता, कारण दुसरा दिवस उजाडतो. तर ही प्रक्रिया आम्ही सुरुवातीपासूनच आतापर्यंत राबवलेली आहे. मी सक्रिय राहिलेलो आहे तिथे आणि हे आपल्या सगळ्या समाजाचं तिथं मानणं आहे की ह्या प्रक्रिया राहिल्याच पाहिजे. परंतु त्याबरोबरच आमचं आणखी एक असं म्हणणं असायचं की ज्यांनी खरोखर बाबासाहेबांच्या आंदोलनामध्ये योगदान दिलेलं आहे, मग ते तरुण असतील, वयस्कर असतील, मध्यमवयस्कर असतील, ज्यांनी खरोखर प्रॅक्टिकल बाबासाहेबांच्या आंदोलनाला सहभाग दिलेला आहे, त्या लोकांचा सन्मान तिथं व्हायला पाहिजे. मग तो आपल्या समाजाचा असेल किंवा कोणत्याही समाजाचा असेल, तिथं समाजाला बंधन नाही. आणि ते राजकारण विरहित ती कमिटी आपण अद्यापर्यंत चालवण्याचं काम केलेलं आहे. आणि मी त्या संदर्भातलं प्लॅन सुद्धा केलेला आहे तिथं की तिथे फक्त 5 तारखेला 13 एप्रिलला जे लोक येतात ते तुमचे आमचे चेहरे बघायला येत नाहीत, तर त्या महामानवाला अभिवादन करायला, त्या विचारांची प्रेरणा घेऊन घरी जाऊन ते विचार अंमलात आणण्यासाठीचा त्यांचा तो मानस असतो आणि म्हणून ते त्या महापुरुषाला तिथं अभिवादन करायला येतात. तर त्या हजारोच्या संख्येने येणाऱ्या लोकांना आपण बांधता कसं येईल, संघटित करता कसं येईल, कारण ते 5 तारखेला येतात निघून जातात, 13 तारखेला येतात एप्रिलला निघून जातात आणि असंघटित राहतात. तर त्या पुतळ्या कमिटीचा वापर करून त्यांना एक संघटित कसं बांधता येईल, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय ताकद ती कशी निर्माण करता येईल, त्या संदर्भातला माझा तिथे प्लॅन आहे. आणि फक्त दिसेल, नक्कीच दिसेल ते आणि दखल घ्यावी लागेल नक्कीच. परंतु त्या ठिकाणी ज्यांचं समाजाला योगदान आहे असे काय लोक आता सध्या त्यांनी घुसखोरी केलेली आहे आणि त्याच्यामुळे तुमचा जो मुद्दा आहे की तुम्ही जो उपस्थित केला आहे की तिथं नेमकं कसं व्हायला पाहिजे, तर ते आता तिथं ज्या राजकारणी लोकांना आम्ही बाबासाहेबांच्या त्या पुतळा कमिटीच्या बाहेर ठेवलंय, राजकारण विरहित ती कमिटी आहे, तर आता काय लोकांनी तिथं आणण्याचं सुरुवात केलेली आहे आणि तो परिणाम मागच्या वेळेला आम्ही पाहिलेला सुद्धा आहे. तर हे नजीकच्या काळात तिथं मी जे तुमच्याशी चर्चा केलं, तुमची सुद्धा मदत लागणार आहे मला, कारण तुम्ही सुद्धा त्या कमिटीसाठी इंटरेस्टेड आहे असं माझं म्हणणं आहे आणि तुम्ही असायलाच पाहिजे.
आणि ती ताकद त्या समाजाची तुम्ही बरोबर जाणायला पाहिजे, घ्यायला पाहिजे, समाजाला रिप्रेझेंट करायला पाहिजे. तुम्ही खूप उत्साही आणि समाजाच्या बाबतचं देणं असायला पाहिजे अशी भावना तुमची आहे. म्हणून माझं तुम्हाला वारंवार म्हणणं आहे की आता तुम्ही या सोशल मीडियाबरोबर समाजाच्या मीडियामध्ये पण या, समाजाची तोंड ओळख करून घ्या. येस, प्रशांत घाटगे आमचा माणूस आहे, बाबासाहेबांच्या विचाराचा, बुद्धांच्या विचाराचा हे ओळख द्या. आणि माझी आशा आहे किंवा मला 100% भरोसा आहे की चांगल्या लोकांना समाज नेहमी पुढे आणण्यासाठी मदत करत असतो. मी सुद्धा वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अनुभव आहे मला की माझ्या काय विचारांमुळे तुमच्यात सुद्धा बदल झालेला आहे. यापुढे सुद्धा परिवर्तन व्हायला पाहिजे आणि असा होईल असं मला आशा आहे. 2007च्या नंतर 9च्या इलेक्शनबद्दल आपण बोलणार होतात. मला वाटतं थोडा तो विषय राहून गेलेला. तो विषय घेऊ. हां, तो विषय घ्यायचाच आहे आपल्याला, पण त्याच्या आधी टायमाचं बंधन आहे बरोबर. कारण second session पण असणार आहे त्याच्यामध्ये. येस, आणि जाता जाता या फुलके फुल म्हणजे तुमच्या माझ्या सर्वांच्या लाडक्या शोचं जे पॉडकास्ट आहे, टॉक शोचं, त्याचं सांगण्याची वेळ आलेली आहे. बघितलं असा अनुभव असतो, विचार असतात, माणूस ॲग्रेसिव्ह असतो, बोलताना सुद्धा होऊन जातो, पण तेवढा अनुभवाचा डोंगर समोर असतो. असेच सर्व विचार तुम्हाला देण्यासाठीच या एक प्लॅटफॉर्म फुलके बोलचा मेन मोटिव्ह आहे. यशस्वी नक्कीच होणार मला असं वाटतं. पण जाता जाता फक्त 2 शब्दात माझ्या जे प्रेक्षक आहेत, यंग पिढी आहे, त्यांना भविष्यामध्ये पुढे जाण्यासाठी काय आपण एक मेसेज देणार? ॲक्च्युली कसं आहे की तुमच्या ज्या ज्या समस्या आहेत तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, पॉलिटिकल पॉवर जी आहे ती जी मास्टर की राजकीय सत्ता आहे, ती सत्ता जर तुम्ही मिळवलीत आणि त्या दृष्टीने प्रयत्न केलात तर जसं तुम्ही उपोषणाला बसला होता तिथे, त्याचा परिणाम काय झाला, काय त्याचा आउटपुट निघाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण माझं असं म्हणणं आहे की बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे राजकीय सत्ता ही तुमच्या सगळ्या समस्यांची मास्टर की आहे आणि ती मिळवण्याच्या दृष्टीने जर तुम्ही प्रयत्न केलात तर समाज जो आपला आहे, जो मी अनुभवलं आहे, मग ते रेडलचं आंदोलन असेल, आंबेडकर भवन पतनाचं आंदोलन असेल, पुण्याचं जसं भिडेंनी त्या ठिकाणी जे केलेलं आहे क्रांतीस्तंभाजवळ ते आंदोलन असेल, ते नेहमी आपलं चिरडण्याचं काम करण्यात आलेलं आहे. कारण बाबासाहेबांच्या लोकांना संघर्षाशिवाय काय मिळत नाही. आणि म्हणून माझं असं या तरुण पिढीला आणि तरुण लोकांना असं सांगणं आहे की बाबासाहेबांचं सुद्धा हे मत होतं की तरुणांनी सुद्धा राजकारणात आणि चांगल्या लोकांनी राजकारणात यावं, जेणेकरून लोकशाही अबाधित राहील. पण आता काय झालंय की इथं घराणेशाही, जसं बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की 179 लोकांचा हा महाराष्ट्र झालेला आहे घराणेशाहीच्या माध्यमातून. तर ही जर कुठं मोडायची असेल तर आपल्या समाजाला, आंबेडकरी विचाराच्या समाजाला, बाबासाहेबांच्या, बुद्धांच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या लोकांनी, तरुणांनी पुढे यायला पाहिजे. मोठी राजकीय ताकद निर्माण करण्याच्या दृष्टीने संघटित होऊन प्रयत्न करायला पाहिजे. आणि राजकीय सत्ता कशी हस्तगत करता येईल, आपले लोक तिथं कसे जातील, जेणेकरून आपल्या लोकांचाच प्रश्न आपले लोक तिथं कशा ताकदीने मांडतील आणि ते सोडवतील, हे जर आपण पाहिलं तर निश्चितच भविष्यातलं आंबेडकरी राजकारण, आंबेडकरी आंदोलन, बाबासाहेबांची चळवळ आपण सक्षमपणे पुढं नेऊ. आणि त्याचबरोबर सध्या जे वंचित बहुजन आघाडीचं आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जो प्रयोग चालवलेला आहे, ते वारंवार चांगले चांगले प्रयोग चालवत असतात. मोठ्या ताकदीने त्यांना आपण पाठबळ दिलं पाहिजे आणि राजकारणात सक्रिय एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आणि एक चांगला बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून व्हायला पाहिजे, असं माझं लोकांना, तरुणांना प्रामुख्याने सांगणं. आणि हे जर आपण करू शकलो तर बाबासाहेबांचं आंदोलन, बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांनी ज्या ज्या काही गोष्टी इम्प्लिमेंटसाठी आपल्याला दिले ते आपणच करू शकू. राजकारण लोकांपासून त्याला आपल्याला काय ते शक्य होणार नाही, ते करतील असं सुद्धा वाटत नाही. कारण जिच्या इलेक्शनमध्ये
2024च्या इलेक्शनमध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. शेवटी सगळे चोर चोर मौसेरे बाहेर होतात आणि बाबासाहेबांचा विचार पुढे नेणाऱ्या लोकांना ते कसं दाबण्याचा प्रयत्न करतात हा पूर्ण देशाने महाराष्ट्राने अनुभवलेला आहे. आपण त्याच्यातून धडा घेऊन नवीन भविष्याची सुरुवात राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक दृष्टीने कशी करता येईल याच्याकडे बघावं अशी माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे. जय भीम. हे होते आपले मनोहर बाबा जाधव, ज्यांचं खूप दांडगा नॉलेज आहे त्यांच्या आयुष्याचा, अनुभवाचा आणि केलेल्या कामाचा. आपण ऐकलंच आणि तुम्ही बघितलं त्याच्यातून किती काय करू शकतो आपण. तर त्यातल्या गोष्टी घ्या, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या प्रगतीसाठी ते मूल्यवान ठरेल हे मी आपल्याला शाश्वती देतो. आणि हा जो प्रवास आजचा जर आपल्याला आवडला असणार, आवडणारच, हेच जर आपल्याला माहिती असलं पाहिजे इतिहास तो दिसणारच. जर दिसला असेल आणि आवडला असेल तर खुल के बोल या टॉक शोला, सॉरी मी हमेशा हेच करत असतोय, खुल के बोल या टॉक शोला प्रतिसाद द्या. जसा तुम्ही इतर अनुभवाच्या मुलाखतीला प्रतिसाद दिला वैसे ही इसको भी दीजिए और सपोर्ट कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना या प्रेस करना नहीं भूलिए और ज़्यादा से ज़्यादा इसमें आप सहकार्य करें. यही हमें बोलना था आज के दिन. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. जय जय भीम. संविधान. जय